आणि महापौर साहेब आयुक्त साहेब उपमहापौर जो प्रस्ताव आलेला आहे नाले सफाईचा त्याच्यामध्ये 3 करोड रुपये आपण खर्च करणार आहे. तर कशा प्रकारे होणार आहे म्हणजे आता आम्ही गेल्या 5-6 वर्षांपासून बघतोय की रोजंदारी माणसं घेतात आणि लावतात. आम्हाला ते अपेक्षित नाही, आम्हाला पूर्ण नाले फुकायची अपेक्षा आहे. एवढे आपण पैसे खर्च करतो माणसं नंतर मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस जमा झाला किंवा घाण रस्त्यावर आली का त्यावेळेला ते आम्हाला डिपार्टमेंट सांगण्यात येतो की आम्हाला आता आमची माणसं संपली. माणसं संपत तसं टेंडर नाही पाहिजे, आम्हाला अजून काय ऍड करायचं करा, परंतु संपूर्ण नाही सफाई झाली पाहिजे. आपल्या माहिती अनुसार सांगतोय हमेशा आपला नेहमी असंच होतं, आपण जसं बोलतोय तसंच होतं या भिवंडी शहरामध्ये. पण ह्या वेळेला तसं होणार नाही, कारण आपण आता नाली सफाईसाठी हा खास अर्जंट लावलेला आहे. आणि आपल्या मेनचं काय, आपण पहिल्या अगोदर 2 महिने अगोदर आपण सफाई पूर्ण करणार. सरकारी काम असेल नाही जरूर जरूर आपल्या अपेक्षा अनुसारच होईल. आम्हाला नाले सफाई संपूर्ण पाहिजे, कम्प्लीट पाहिजे, जो जिथपर्यंत नाले. धन्यवाद, आपलं आपल्या अनुसारच होईल. महापौर साहब मुझे समझ में नहीं आ रही है. 13,000 मीटर है तो भी 49 लाख रुपए है, 7,000 मीटर है तो भी 49 लाख रुपए है, 8,000 मीटर है तो भी 49 लाख रुपए, 21 नाले हैं तो भी 49 लाख रुपए, 36 नाले तो भी 49 नाले 1 लाख रुपए. मतलब किसने बनाया ये और क्यों बनाते अधूरा? हमेशा हर साल अधूरा बना के हम गालियां सुनते हैं. और इसमें ओपन नाले कितने आपने मेंशन नहीं किए. सबसे बड़ी बात ओपन नाले में और बंद नाले के सफाई में बहुत फर्क होता है. ओपन नाले में आप जेसीबी उतारता है कॉन्ट्रैक्टर 2 दिन निकालता है, हो गया उसका काम. बंद नाला है, 3 बत्ती का बंद नाला अगर मैं पकड़ूं जो आता है अल्लाह मस्जिद से आता है या पद्मानगर से जो आता है, सबसे ज्यादा तकलीफ भिवंडी बड़ी नाले में होती है. तो वो नाला ओपन कितना है बंद कितना है उसमें कोई चीज का उल्लेख नहीं है. और सबसे बड़ी बात आपने इसमें लिखे हो कि 100 मीटर कनेक्टिंग आप लोग सफाई करने वाले हो गटर्स की. 100 मीटर गटर्स की सफाई ये होती ही नहीं है. और पानी जो भरता है मेन जो भरता है, जो हमारा ऑब्जर्वेशन है, आप लोग का भी ऑब्जर्वेशन होगा, नाले के पहले जो गटर्स रहती है वो ब्लॉक होती है, नाला ब्लॉक कभी नहीं होता है. आप भिवंडी का कोई नाला बारिश में ब्लॉक नहीं देखने वाले हो. जो नाला और गटर कनेक्ट होता है वही ब्लॉक होता है और वही पानी भरता है, वो सफाई होती ही नहीं है. और सबसे मेन बात, इनके पास में अगर आप इनको एक चेंबर खोलने बोलोगे एक्स्ट्रा तो ये चेंबर खोलने इनके पास कोई सामान नहीं रहता है. और चेंबर खोलने के बाद में सबसे मेन चीज, चेंबर वैसा ही छोड़ के चले जाते हैं और हम मांगते रहते हैं सर एक चेंबर दो, एक चेंबर. तो इनके पास एक चेंबर नहीं रहता है. तो इसमें आपको डालना चाहिए कि चेंबर खोलने के भी इनके पास में तमाम चीजें चाहिए. और चेंबर खोलने के बाद में जब चेंबर वहां टूट जाएगा तो वो महानगर पालिका 2 दिन में 1 दिन में उस चेंबर को फिट करेगी. 3-3 महीने तक चेंबर फिट नहीं होता है. तो इस पर ध्यान दिया जाए कि भैया जी 1400 मीटर को भी आप दे रहे हो उतना ही फंड और 6,000 मीटर को भी उतना ही फंड दे रहे हो. तो प्लीज इसको क्लैरिफाई करो. मेयर साहब, हो डीएमसीने पूर्ण व्यवस्थित माहिती द्यावं आणि रिटर्न मध्ये पण द्यावा. माझ्या नगरसेवकांनी जे मुद्दे उपस्थित केले, आता थोडक्यात जर काही सांगायचे तर तुम्ही सांगू शकता. महापौर साहेब, अजेंडा सर्व टेबलवर थोडासा द्यावा. जो अजेंडा आहे मीटिंगचा, एखादा कोण गाडीमध्ये विसरून आला, कोण घरी विसरून आला, ऑफिसला विसरून आला, प्रत्येक टेबलवर एक अजेंडा द्यावा अशी विनंती. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो की सर्व सदस्यांना तुम्ही लेखी स्वरूपात त्याची पूर्ण माहिती द्यावी. बोला चौधरी साहेब. महापौर साहेब, आम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार आहे. आज वार्ड क्रमांक प्रभाग समिति 2 आप तो लो यहाँ नहीं सर, हमने भाषण नहीं करे हुए, हम इलेक्शन के भाषण में जमा करो ना, सबका एक साथ में जवाब दे दो. जो चीज पूछी गई उसका प्लीज जवाब दीजिए. भाषण में इलेक्शन का स्टेज नहीं है. मॅडम त्यांना बाहेर घेऊन जाईल, तुम्ही बाहेर घ्या. साहेब, वार्ड क्रमांक 2 प्रभाग समिति 2 कल्याण आणि चाहिए. सबसे ज्यादा भिवंडी में कोई रोड एरिया है तो 3 बत्ती एरिया मैं सफर करता हूँ, मुझे जवाब चाहिए. सबका एक साथ में जवाब दीजिएगा. सबका एक साथ क्यों लगाओ, आपका लो, मुझे मेरा लेने दो ना, मुझे जवाब दे लो ना.
माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय, माननीय आयुक्त साहेब, आवाज येत नाहीये. माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, सदस्यांनी उपस्थित केलेला प्रश्न, नाल्यांची लांबी ही वेगवेगळी आहे आणि जे इस्टिमेटच्या 3 वार्ड क्रमांक 1, 2, 3 याच्या रकमा ज्या आहेत ते सेम आहेत. तर सदर इस्टिमेट हे नाल्यांच्या लांबीवरती बनवलेलं नसून मॅनपॉवर प्रोव्हाइडिंग JCB आणि पोकलेनची जी संख्या आहे त्याच्यानुसार केलेला आहे. आणि दुसरा विषय, याच्यामध्ये जे प्रभाग समितीचा एकूण एरिया आहे तो सेमच आहे, फक्त नाल्यांची लांबी किंवा म्हणजे त्याच्यावरती डिपेंड असलेलं पॉप्युलेशन सेम आहे. याच्यामध्ये जी क्वांटिटी एक्झिक्यूट होते त्यानुसारच ठेकेदाराचं देयक अदा करण्यात येते. 6,500 मीटर का भी 49 लाख रुपीस मैन पावर जा रहा है आपका और JCB जा रहा है, और 1400 मीटर अगर आपका 14,000 मीटर है, कितना ये 15,000 मीटर, उसका भी मैन पावर आपका सेम जा रहा है, उतना उसका भी JCB आपका सेम जा रहा है. और आप बोल रहे हो कि आपने अलग अलग लिखे हो, आपने कुछ 100 रुपए इसमें कम किए हो, खाली 49 है. तर याच्यामध्ये प्रभाग समिती 1 मध्ये मजूर संख्या एस्टिमेटेड आहे 2,603, प्रभाग समिती 2 मध्ये 2,171, प्रभाग समिती 3 मध्ये 2,579, प्रभाग समिती 4 मध्ये 2,058, प्रभाग समिती 5 मध्ये 2,410. JCB संख्या सगळीकडे 60 आहे. डंपरच्या ट्रिप्स प्रभाग समिती 1 ते 4 मध्ये 720 आणि प्रभाग समिती 5 मध्ये 640. पोकलेनची संख्या 10 वर्किंग डेज आहे. यानुसार इस्टिमेटला बांधकाम विभागाच्या डेप्टी इंजिनियर मार्फतच इस्टिमेट तयार करून त्याला त्यांनी सिटी इंजिनियर साहेबांनी TS दिलेला आहे. आणि दरवर्षी आपण ही जी मजूर आणि JCB ची क्वांटिटी याच्यानुसारच काम करून घेतो. दरवर्षी आपण काम करता, दरवर्षी ते पावसाळ्यात पाणी भरतंय दरवर्षी. आणि सिंपल मेरा एक स्पेसिफिक सवाल है आपसे कि 6,000 मीटर के लिए भी आप उतना ही मैन पावर ले रहे हो, 15,000 के लिए भी आप उतना मैन पावर ले रहे हो, तो शहर में पानी नहीं भरेगा तो क्या भरेगा? उसके लिए भी आप उतने JCB ले रहे हो, उतना ही पोकलेन ले रहे हो. एरिया आणि पॉप्युलेशन सेम है. सबसे पहली बात, ठीक है, ये विषय अगर आपसे कंसर्न है तो बांधकाम वाले ये विषय को क्यों डिजाइन करते हैं, मेरे आज तक समझ में नहीं आया. बांधकाम वाले साफ सफाई का मुद्दे को डिजाइन क्यों करते हैं? जब हम कंप्लेंट के फोन करते हैं उनको तो वो बोलते बाबा हमको फोन क्यों करते, हमारा ये कंसर्न ही नहीं है. जब ये विषय आरोग्य कागज को डिजाइन आप करोगे ना, याच्यामध्ये तर बांधकाम आणि गटर बनाने वाला डिजाइन क्यों करेगा, चेंबर प्रोवाइड करने वाला क्यों करेगा इंजीनियर? बांधकाम आणि आरोग्य विभागाचा जॉईंट आहे. कहेंगे तो फिर 6,000 को आपने 49 दिए और 15,000 को 49 दिए, कैसा जस्टिफाई है बताओ मेरे को. चलो आप बंद नाले को भी आपने उतना ही दिया, ओपन नाले को भी उतना ही दिया, कैसा जस्टिफिकेशन ये बताओ. तर याच्यामध्ये जी क्वांटिटी ऍक्च्युअल मॅन पॉवर आणि मशिनरी एक्झिक्युशन 6,000 ला 10 मॅन पॉवर आहे, 15,000 ला पण 10 मॅन पॉवर. 200 तुम्ही मजूर चेंज केले, 200 पण नाही चेंज केले आपण. डिझाईन तरी तुम्ही व्यवस्थित करा ना, डिझाईन तरी व्यवस्थित करा ना तुम्ही. दरवर्षी तुम्ही हेच करतात, कॉपी पेस्ट करून तुम्ही देतात आम्हाला. मागच्या वर्षी काय होतं फिगर सांगा मला. यानी घरी बसूनच ते ऑफिस मध्ये बसूनच माझ्या इथं पूर्ण नाला बंदिस्त आहे. मग कसं काय तुम्ही केलं ते? मॅन पॉवर घेतलेले लास्ट इयर सांगा ना सर, आणि बंदिस्त आहे ना नाला, पूर्ण नाला. एकाने बोला, एकेकाने बोला. महापौर साहेब, आम्ही हेच सांगतोय तुम्हाला, मॅन पॉवर नको आहे, साहित्य नको, आम्हाला कम्प्लीट सफाई पाहिजे. मॅन पॉवर तुमची 10 दिले का 20 लिटर, आम्हाला कम्प्लीट नाली सफाई पाहिजे. मॅन पॉवर तर तुम्ही कॅन्सल करा, पुन्हा सर्वे करा, पण लवकरात लवकर करा. तर पाऊस पडायची वाट बघू नका, प्रत्येक वेळ पाऊस पडण्याची वाट बघत असता तुम्ही लोक. बाबा पाऊस पडला का चालला वाहून, असं नाही होणार. आम्हाला प्रत्यक्ष माणसं पाहिजेत. किती याला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर ते माणसांच्या वर ते याचं पाहिजे आम्हाला अमाऊंट, ते नाले सफाईची पाहिजे, माणसांची नाही पाहिजे, साहित्याची नाही पाहिजे. त्यांनी जबाबदारी त्यांनी साफ करून द्यायची आम्हाला पाहिजे. लास्ट इयरचा फिगर काय होता टेंडरचा? 1 मिनिट. तुमको मिला था ना पहिला की पहिली बार एक मिनिट एक त्यांचा प्रश्न होऊ दे फक्त. आता एकदाच आपण सगळ्यांना उत्तर देऊ, ज्याला काय बोलायचं असेल. लास्ट ईयर का आपका फिगर क्या था? लास्ट इयर 257, आता किती आहे? 274 होतं. आता किती आहे? 274. आता लास्ट ईयर किती होता? 257. 257. कितीचा झाला? 18चा फरक. एक वर्षात किती झालं तुमचं एस्केलेशन? 18 लाख रुपये. एस्केलेशनचं काय झालं आपण? Escalation 10% ना? त्याच्यामध्ये आपण लेबर कॉम्पोनंट आणि लेबर कॉम्पोनंट वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये 4,770 लेबर मागच्या वर्षीपेक्षा वाढवली संख्या.
आणि किती झाले? लेबर कॉम्पोनंट वाढवले. 20 लाख रुपये जास्त झाले. त्याच्यात जेसीपी आणि याचं क्वांटिटी थोडी कमी केलेली. जेसीबीचा रेट, एस्केलेशन रेट, डिझेलचा रेट, पेट्रोलचा रेट, मॅन पॉवरचा रेट किती टक्के आपण घडले? काय नाही. जेसीपी आणि याचं क्वांटिटी कमी केली आहे डंपरची. का कमी केली? मॅन पॉवरची आपल्याला तर कोण जास्त- उचलणार? ते तुम्ही घाण घालून टाकणार, ते कोण उचलणार? मॅन पॉवर. मागच्या वर्षी आपण आम्हाला जास्त दिला होता, तरी पण आमचा वाट लागली आमची बेवलडीची, आणि यावेळी तुम्ही कमी केलाय. का कमी केलाय? सांगा ना, का कमी केलाय? हॅलो, बाबा मोहिद्दीन नगरसेवक भाई बरोबर बोलतात एकदम. सगळ्या गटारी आतल्या एकदम इंटरनल गटार खूप भरलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी करा आणि भिवंडीचा विकास करा, अशी आमची एकच इच्छा आहे साहेब. काहीतरी करा सगळे. ते भाऊ बरोबर बोलतायत एकदम मेरा सिंपल सवाल है, सबको बोलने का मौका दे. हाँ. मेरा सिंपल सवाल है, डिजाइन कर रहे हो या 2.5 करोड़ रुपए खराब कर रहे हो ना 3 करोड़ रुपए खराब करो आपको लेकिन राइटिंग में जवाब भी दिएगा. कम से कम उसको सही से डिजाइन करने बोलो. सबको मौका दो. मौका दे रहे सबको. महापौर साहेब, आयुक्त साहेब, बस. मी या सभागृहाला एक विनंती करून सांगू इच्छितो. पूर्वी 10 वर्षापूर्वी PWD बांधकाम विभागामधून अंदाजपत्रक तयार केल्यानंतर आरोग्य विभागाच्या निदर्शनात आणून याच्यामध्ये PWD बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांना दोघांना समाविष्ट जर केल्याने हा भिवंडी शहराचा साफसफाईच्या दृष्टीकडून चांगलं पडेल. कारण एका विभाग आरोग्य विभागाने करून दिल्यानंतर काही त्याच्यामध्ये खूप अडचणी टेक्निशियन येतात, त्या आरोग्य विभागाच्या एसआय मंडळाला कळत नाही. म्हणून बांधकाम विभाग याच्यामध्ये समाविष्ट करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक विभागामध्ये आपले जे आणि आपण जेला कॉल केल्यानंतर त्यांना ही काही त्यात माहिती नाही, म्हणून टेक्निशियन म्हणून बांधकाम विभाग याच्याबरोबर समाविष्ट करावा अशी माझी सभागृह आयुक्त आणि महापौर साहेबांना विनंती आहे. तसंच कल्याण रोड मध्ये मी वारंवार साफसफाई संदर्भात चर्चा करत असताना कल्याणहून येणारे ठाणे येणाऱ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने नाले आहेत. नाल्याचे मान्य महापौर साहेबांचा तिथे कॉम्प्लेक्स आहे होमसाई, त्या कॉम्प्लेक्स पासून माझ्या टेमघर गावामध्ये एक मोठा नाला आहे. त्या नाल्याला आजपर्यंत कुठल्याही प्रकारे साफसफाई होत नाही आणि तो कुठल्याही प्रकारे अंदाजपत्रकात घेतला जात नाही. तो हे अंदाजपत्रकात समाविष्ट करावा, जेणेकरून बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांना दोघांना समाविष्ट करून महापौर आयुक्त साहेबांच्या समक्ष बसून हे अंदाजपत्रक तयार करावे आणि प्रत्येक नगरसेवकाचे पत्र घेऊन कोणाकोणाचे पत्र आहेत त्या प्रभागातले 10 नगरसेवक 14 नगरसेवक पत्र घेऊन त्यांच्या बरोबर पाहणी करून अंदाजपत्रक तयार करावे अशी माझी सभागृहाला विनंती आहे. कारण जेणेकरून सर्व 25% जुने नगरसेवक आहेत आणि 75% नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत, जेणेकरून त्यांच्या प्रभागात त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास न होईल असं आपण लक्ष घेऊन काम करावं अशी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय महापौर महोदय, शॉर्ट मध्ये बोलते मी. वकील साहेब तुम्ही बघा. आमचे जे आहे माननीय बाबा भाऊ, उन्होंने एकदम करेक्ट पॉइंट उठाया है. स्पेसिफिकली 3 बत्ती का जो नाला है उसके लिए आप हर साल आके देखेंगे 3 बत्ती का नाला सबसे ज्यादा वर्स्ट कंडीशन में रहता है. नाउ मैं सारी चीजें रिपीट नहीं करना चाहती हूँ. आई वांट टू सेव द टाइम ऑफ द हाउस एंड दैट इज व्हाई आई एम ओनली गोइंग टू पुट 1 पॉइंट फॉरवर्ड. आप हमें एक री-प्रपोजल दीजिए जिसमें एग्जैक्टली समझाइए कि ये पैसा कहाँ कहाँ कौन से नाले के लिए कितने एग्जैक्ट ह्यूमन फिगर्स कितने जेसीबी का जा रहा है. जैसे इन्होंने बताया इन्फ्लेशन के साथ हाउ कैन देयर बी जस्ट सच अ स्मॉल इंक्रीज, इट इज नॉट पॉसिबल. और लास्ट ईयर की ही बात है जहां बहुत नुकसान हुआ था. तो इट इज वेरी इंपॉर्टेंट सर. एंड द सेकेंड पॉइंट विच इज द मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट इज विजिलेंस. अगर बजट यहाँ पास भी हो जाएगा, काम दे भी दिया जाएगा, पर उसका विजिलेंस कहाँ होता है, वी हैव नो आइडिया. इज देयर अ प्रोसीजर ऑफ विजिलेंस? नो. सो इज इट जस्ट अबाउट द मनी बीइंग सैंक्शन्ड या एक्चुअली वहां पे काम होने वाला है? उसका प्रपोजल कभी भी बजट के साथ आना चाहिए. इट्स नॉट जस्ट अबाउट पासिंग अ प्रपोजल, इट इज अबाउट हाउ द वर्क विल बी डन एंड द विजिलेंस ऑफ दैट वर्क. थैंक यू. सन्माननीय महापौर साहेब,
सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, आज आपण विषय क्रमांक 1 पर बऱ्याच नगरसेवकांनी संमिश्र चर्चा केली. मी आमचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा बावुद्दीन यांचा धन्यवाद देतो की सभागृहाच्या निदर्शनात आपण ही बाब आणून दिली की एखाद्या प्रभाग समितीमध्ये 11,000 मीटर तर एखाद्या प्रभाग समितीमध्ये 15,000 मीटर. साहेब, हा जेव्हा प्रस्ताव आला महानगरपालिकेत, माननीय उपमहापौर महापौर, मी तुम्हाला विनंती करतो की असे प्रस्ताव आणण्याच्या आधी एकदा चर्चा झाली पाहिजे. तुम्ही आपसामध्ये बसून ही जेव्हा या किमतीचा अभाव आला साहेब, जेव्हा किमतीचा अभाव आला तेव्हा सन्माननीय आयुक्त साहेब आपण देखील निदर्शनात आलं पाहिजे होतं की हे जेव्हा मीटर वाढते आणि किंमत तेवढीच आहे, तर माननीय सदस्यांनी सांगितलं की गेल्या वर्षीचाच प्रस्ताव या वर्षी आला, तर आपण साहेब जरा या गोष्टीचा विचार विनिमय केला पाहिजे. आपण शहराचे जबाबदार नागरिक आहेत, आपण प्रथम नागरिक आहेत साहेब. या गोष्टीचा आपण देखील साहेब विचार केला पाहिजे. माननीय डीएमसीनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं साहेब की 7 JCB याच्या आधी साहेब मी 10 वर्ष नगरसेवक या महानगरपालिकेत. मी पद्मानगरमध्ये माझे तसे बाबा बावुद्दीन साहेबांनी सांगितलं का मुख्य नाला हा पद्मानगर मधून आहे साहेब. आजपर्यंत मी बघतो 10 वर्ष एकच ठेकेदार, ती एकच मोडकी JCB, त्याचे 2 झंपर, त्याच्या व्यतिरिक्त त्याची ती मॅन पॉवर, त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच साहेब त्याच्याकडे इक्विपमेंट नाहीये, त्याच्याकडे सक्शन जेटिंग पंप. आता मी सगळ्या महानगरपालिकेमध्ये बघतो, ठाणे महानगरपालिका असेल, मुंबई असेल, नाशिक असेल साहेब, यामध्ये जो ठेकेदार आहे त्यामध्ये सक्शन जेटिंग पंप वापरला जातो साहेब नाले सफाईसाठी. सिव्हर इन्स्पेक्शन होतं साहेब नाले सफाईसाठी, आपल्याकडे तो होत नाही. मान्य आमच्या राखाताईंनी सांगितलं की काहीतरी इन्स्पेक्शन झालं पाहिजे, काहीतरी व्हिजिलन्स झालं पाहिजे. कधी व्हिजिलन्स होत नाही साहेब. याच्यावर कमिटी नेमली जाते, नगरसेवकांच्या सह्या घेतल्या जातात. प्रत्येक प्रभागामध्ये तो ठेकेदार येणार, नगरसेवकांच्या सह्या घेणार. साहेब हे कधी बंद होईल याचं जर उत्तर दिलं तर बरं होईल. आणि साहेब दुसरं असं आहे, मॅन्युअली जे आपण साफसफाईला माणसं लावतो साहेब, मॅन्युअली साफसफाईला माणसं लावतो, त्यांची सेफ्टीसाठी काय? झिरो साहेब, झिरो सेफ्टी त्यांच्यासाठी पण देखील ते देखील मनुष्यबळाचा आपण देखील विचार केला पाहिजे साहेब. ते जेव्हा नाल्यात उतरतात खाली त्यांच्यासाठी काहीच सेफ्टी फीचर्स नसतात. कृपया आपण या टेंडर विचार केला जाईल आपल्याला याचा. ही प्रस्ताव करून साहेब या वकील साहेब बोला. आपण विचार करावा. धन्यवाद. धन्यवाद महापौर साहेब. मी 2 मिनिटं थोडं जास्त घेतो साहेब. मागच्या 5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ दरवर्षी आपण 2 करोड ते 2.5 करोड रुपये या नाले सफाईसाठी वापरत असतो पब्लिकचा पैसा. आणि माझा प्रभाग जो आहे 3 बत्ती एरिया, बाबा बावुद्दीन आणि आम्ही एकच एरिया शेअर करतो. 3 बत्ती बाजारपेठ, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक. नाले सफाई इतक्या वर्ष होते की पहिल्याच पावसामध्ये पाणी जाम होतो आणि फुल स्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे जनतेला जवळजवळ लाखो रुपयाचा त्यांच्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. तर नाले सफाई केली जाते. त्यानंतर आपल्याकडे एक माल प्रॅक्टिस आहे. नाले सफाईचं सँक्शन आपण मार्च मध्ये एप्रिल मध्ये देतो, पण त्याचं जर तुम्ही यांना एचओडींना किंवा उपायुक्तांना विचारला, मागच्या वर्षीचा जो बिल होता तो अजूनपर्यंत यांनी ठेकेदारांनी सबमिट केलेला नाही. का? कारण जर आता बिल सबमिट केलं तर किती नाले सफाईमध्ये किती घन कचरा टाकला होता, किती त्याचं ऑडिट आता करू शकत नाही. त्यामुळे ही नाव प्रॅक्टिस केली त्याचं मुद्दाम जाणीवपूर्वक तर 7-8 महिने ते बिल काढलं जात नाही, बिल सबमिट होत नाही. आणि बिल सबमिट होतो त्यावेळी तिकडे घन किती कचरा गटारातून काढला, नाल्यातून काढला हे बघण्यासाठी इन्स्पेक्शनसाठी सुमित पाटील साहेबांनी आणि यांनी राखा मॅडमनी सांगितलं की त्यावरती ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याकडे काहीच यंत्रणा लागलेली नसते. त्यामुळे आपण याबद्दल तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की जो बिल जो सबमिट होतो तो सप्टेंबरच्या नंतर मला वाटतं नाले सफाई केली जात नाही. एक मिनिट मी पूर्ण करतो आणि त्यानंतर तुम्ही करा. त्यानंतर जर सप्टेंबरनंतर कोणते बिल त्याचं संबंधितांना दिलं गेलं नाही पाहिजे. आणि त्यासाठी ऑब्झर्वेशनसाठी कोणती तरी एक कमिटी या महासभेने दिली पाहिजे, ज्यामध्ये स्थानिक नगरसेवक जे संबंधित असतील, ज्या प्रभागामध्ये ऍक्च्युअली काम होते त्या नगरसेवकांना त्यामध्ये समाविष्ट करा. ऑडिटर जे असतील, अकाउंटंट असतील, या सगळ्यांना त्यामध्ये विचार केला जाईल. बसा वकील साहेब, 2 मिनिटं जास्त घेऊ नका. 2च मिनिटं पूर्ण करतो. वकील साहेब बसा घ्या.
बोला पाटील साहेब बोला. मीटर येतो सर. त्यानंतर जो नाले सफाईला आपण दरवर्षी एवढा खर्च करतो त्याच्याबद्दल नाही साहेब, बसा. त्याच्यामधले जर आपण मशिनरी 2 मिनिटाच्या वर तुम्ही बोलू नका प्लीज. सर मी पूर्ण करतो एकच मिनिटाचा. मशिनरी जर आपण स्वतः विकत घेतल्या आणि आपल्या महानगरपालिकेकडून जर मशिनरी मार्फत जर साफसफाई झाली तर ती वर्षातनं 2 ते 3 वेळा सफाई होऊ शकते. एकच वेळा काय करतो आपण तर ती ठीक आहे, सफाई ठीक आहे. मशिनरी विकत घेण्याचा आपण विचार करावा. धन्यवाद. पाटील साहेब बोला. सन्माननीय महापौर साहेब, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब आणि सचिव, मला वाटतं आपल्या कारकिर्दीतली पहिलीच सभा असेल. आपण सभेच्या अध्यक्षस्थानी असाल. सर्व सदस्यांच्या ज्या भावना या प्रत्येक कोणी बोलता माझ्या वादावरती नाही आहे, पूर्ण भिवंडी संदर्भात आहे. साहेब या नाले संदर्भात, नाले सफाई संदर्भात आपण जर बारकाईने लक्ष घातला तर जे आता माहिती देत होते डीएमसी साहेब, 2 मिनिटं या ना प्लीज. दराडे सर. हा, मागच्या 3 वर्षापूर्वी बघा साहेब, मागच्या 3 वर्षापूर्वी जो टेंडर काढला, माझा तर मुळात हा जो टेंडर काढलेला आहे हे टेंडर चुकीचे काढलेले, हे अधिकाऱ्यांचे साठे लोक आहेत आणि ह्याच्या निर्देशनात येते. त्याला कारण सांगतो मी, स्पष्ट करतो मी. मागच्या 2 वर्षापूर्वी कितीला टेंडर दिलेला? उत्तर द्या मला. 2 मिनिटं लगेच होऊन जाईल. 2 मिनिटं. 9 लाख 2 कोटी 9 लाख 2023-24चा 2,54,000 एस्टिमेट. त्याच्या भरलेला कामामध्ये भरलेला त्याचे डिटेल्स नाही आहेत माझ्याकडे. डिटेल्स कसे नाहीये? अहो तुम्ही जे हे प्रस्तावना आणता, बनवता, याचे रेट दिलात वेगवेगळे. आता तसं बाबाने सगळ्या सदस्यांनी सांगितलंय, तुमचे जर मागील 3 वर्षात जर प्रत्येक टेंडर बिलो मध्ये जात असेल, 25-30 लाख रुपये बिलो मध्ये टेंडर जात असेल, 30% बिलो मध्ये काम करतात. मग तुम्ही पुढच्या वर्षी तोच टेंडर पुन्हा 10% एक्सटेंड करून का देता? म्हणजे तुम्ही हुशार का ते ठेकेदार काम करतात आणि तुम्ही 100% नाले सफाई दाखवता ते हुशार? जेव्हा बिलो मध्ये काम करता येतात तर निश्चितच तिथे खर्च कमी झाला. मग पुन्हा तो खर्च वाढवून त्याच्यात टाकायची आवश्यकता आहे का? सर ही इस्टिमेटेड कॉस्ट आहे आणि इस्टिमेटेड कॉस्ट ते काढते ते तर बिलो मध्ये करता. मग तुम्ही शिकलेले अधिकारी कशासाठी? Estimated cost स्क्वेअर मीटर काय रनिंग मीटर समजते ना? मॅन पॉवर, जेसीपी आणि पोकलेन पर डे ह्याच्या हिशोबाने काढली. आणि क्वांटिटी माझा प्रश्न हाच आहे, तुम्ही मॅन पॉवरला साफ करा, जेसीबीला साफ करा. परंतु एखादा टेंडर बिलो मध्ये गेला तेव्हा आपण नेहमी चांगल्या महापालिकेचे उदाहरण देत असतो. मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण महापालिका. साहेब आता नव्यानं राज्य शासनाने पण केलेलं आहे, एखादा जर टेंडर बिलो मध्ये भरत असेल तर त्याची कमिटी समोर चौकशी करा. चौकशी झाल्यावर पाटील साहेब, ऐका ना, 100% विचार केला जाईल. 100% विचार केला जाईल. या याच्यात जर तुम्ही प्रत्येक वर्षी बिलो मध्ये जाता, बिलो मध्ये जाऊन काय करता, मग तुमच्या पुढच्या वर्षी तुम्ही कुठल्या आधारे तो टेंडर वाढू करता? याच्यात का तुमचं लेनदेन आहे, कोणाचं लेनदेन आहे? महापौर साहेब, याच्यामध्ये मी तुमचं अभिनंदन पहिले करतो की दरवर्षी मे महिन्यामध्ये हा काम चालू करत होते. मे महिन्यामध्ये काम चालू करत होते, ज्यामध्ये पाऊस पडत होता आणि कालचा जो त्यांच्या बाजूने हा काम कमी करून पैसे घ्यायचा काय जो प्रोग्राम चालू होता तो तुम्ही बंद केला. तुमचा पहिला अभिनंदन. तुम्ही मध्ये बोलू नका, थांबा, मी परमिशन घेऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये दरवर्षी तुमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये, पेट्रोलमध्ये सगळ्यामध्ये वाढ होते. पैसे शेवटी खर्चामध्ये वाढ होते. 10% का वाढतात? गेल्या वर्षी 100 रुपये लिटर जो घेतलेला पेट्रोल 105 ने यावर्षी घेतोय. तर सामुग्रीला जे पैसे ते लोक जे एक्सप्रेशन देत आहेत ते ऐकून घ्या. काही मुद्दे असे तुमचे, आमचे मुद्दे आहेत की पाणी भरलं काय पाहिजे. ओके, आम्ही पाटील साहेब प्लीज. पाटील साहेब, हो पाटील साहेब, पाटील साहेब प्लीज. हो आम्ही देतो, तुम्ही बसा ना प्लीज. माझ्याकडे मी बोलतो माझ्यावर नाला कल्याण पाणी त्याच्यानंतर त्यांनी जे एक्सप्रेशन केलेलं आहे महापौर लोडिंग देत आहे तर तुम्ही थांबवलं त्यांना. परंतु एकच गोष्ट सांगतो,
म्हणतो महापौर साहेब, तुम्ही बोलले का त्याच्यावरती इम्प्लिमेंट होईल, तेव्हा जेव्हा सगळं होईल आणि त्याच्यावरती पुढच्या वेळेला पूर्ण विषय लावा. सर्व सदस्यांचं तर हा विषय तुम्ही पूर्ण करेल, पूर्ण तुम्ही किती हा विषय किती गेले पाटील साहेब प्लीज, पाटील साहेब तुम्हाला बोलण्याला मोका दिला आम्ही. सर तुम्ही जर एखाद्या माणसाला बोलणार का हा खर्च वाढणारच ना 10% तुम्ही नियमानुसार पाटील साहेब प्लीज, पाटील साहेब प्लीज, एक मिनिट तुम्ही आपसात बोलू नका प्लीज. पाटील साहेब तुम्हाला मोका दिला, प्लीज बसा, बसा प्लीज, बसा प्लीज, बसा प्लीज, बसा. पाटील साहेब, पाटील साहेब प्लीज बसा ना. त्यांना म्हणजे बोलतो मध्ये बोललो का मी माझं मत मांडतोय, एकेकाने बोला, मोका सगळ्यांना मिळेल. त्यांना ऐकतो ना बाबासाहेबांना अधिकार आहेत, ते निर्णय घेतील. परंतु साहेब नाले सफाई व्यवस्थित झाली पाहिजे, 100% होणार. त्याच्यावरती पुन्हा बोला. मुद्दा ऐसा है कि जो अपने को लगना चाहिए नगर सेवक को वो पढ़ के फिर उस पर स्टडी करके बात करेंगे तो प्रॉपर बात होगी. बिल्कुल सही बात है, एकदम राइट बात है, एकदम राइट बात है. आप बात ध्यान में रखो. Please allow me to speak. बोला मैडम. In a plain reading of this estimate, it seems that it is preparing as far as already spoken by Baba Bahauddin Bhai. So it is my humble request before this honorable chair, the direction may kindly be given to the designated officer yearly voice survey report in respect of all the gutter nala safai estimate may kindly be provide word voice so that the particular corporator may be raised the issue in respect of their particular ward. It will be clear and will not create the great area by the corporation other authorities. And this kind of this is सर तो रेकॉर्ड वर घ्या की डीपीआर पाहिजे आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी आणि आमच्या सदस्यांचा जबाब लेखी द्या. आम्ही पण बोलू ना साहेब. सन्माननीय व्यासपीठ, मी वार्ड क्रमांक 21 मधून मधून येतोय. वार्ड क्रमांक साहेब एकेकाने बोलत असाल तर मी सभा चालवेल. प्लीज तुम्ही बसून घ्या, प्लीज तुम्ही बसा, तुम्ही पण बसा, डॉक्टर बसा, बोला. तो 3 से 4 दिन के अंदर वहाँ से कचरा उठना चाहिए. जैसे बारिश होता है वो कचरा निकल जाता है. लास्ट टाइम बारिश जल्दी हुई थी, ठेकेदार का 50% काम ऐसे ही हो गया था. इसलिए आपसे रिक्वेस्ट है कि टेंडर प्रोसेस जल्दी से जल्दी किया जाए, उसके वजह से जल्दी ठेकेदार ये हो. और दूसरी चीज कि सर इसके अंदर जो नगर सेवक है, नगर सेवक की सहमति से काम होना चाहिए. काम होने के बाद ठेकेदार की बिल अदा होने से पहले नगर सेवक का उसको ये एनओसी लेना है कि आयुक्त साहेब जवाब दे रहे हैं आपको. थैंक यू सर. एक मिनिट, एक सेकंड, आयुक्त साहेबांना बोलू द्या. आरोग्य विभागाचं उत्तर आयुक्त साहेब तुम्हाला जबाब देत आहे, प्लीज. एक मिनिट, माझा वैयक्तिक मुद्दा आहे. एक मिनिट, छोटासा मुद्दा आहे. एक मिनिट बसा प्लीज. अभी नगर सेवक महोदय ने जो मुद्दा उपस्थित किया था और बहुत लोगों ने किया ऑडिट रिपोर्ट के बारे में, तो मैं क्लैरिफिकेशन दे देता हूँ और अभी मन से भी बोल देता हूँ कि जितना भी अब काम चालू होगा, जिस भी फॉर्मेट में चालू होगा, अब हमारे पास हर वार्ड में इलेक्टेड नगर सेवक हैं, तो उनकी देखरेख में ही करेंगे, उनसे अहवाल भी लेंगे और उनके अहवाल में अगर कुछ प्रॉब्लम होगी तो बिल में कपात, फाइन, पेनल्टीज भी लगाई जाएंगी, जिससे किसी भी तरीके से ये एलिगेशन ना रहे कि संबंधित कॉन्ट्रैक्टर या लेबर ने काम नहीं किया. और आप लोगों को ग्राउंड पे उनकी हाजिरी पुस्तक कुछ भी देखने का पूरा अधिकार है. आप लोग प्रतिनिधि हैं. अगर आपको ऐसा लगता है कि संबंधित मैन पावर नहीं है, कॉन्ट्रैक्टर ने व्यवस्थित प्रोवाइड नहीं किया है मशीनरी, तो आप बेझिझक आके हमारे को आवाज, अब जो आपको मतलब उसके अंदर एक्शन लेने आप ले सकते हैं, मिल सकते हैं. कमिश्नर हुआ, डीएमसी हुआ, संबंधित एचओडी हुआ या कोई भी हुआ, तो ये जो इश्यूज हैं ऑडिटेड रिपोर्ट्स के, ये अपने आप ही रिजॉल्व हो जाएंगे. नाली बांधकाम वगैरेचं काम करतो, जे एकूण लेंथ वगैरे आहे नाल्यांची, कारण की नवीन आपण नाला गटर तयार करत राहतो नेहमी वेगवेगळे फंडातून.
तेव्हा त्याचे पूल लेखाजोखा आणि रेकॉर्ड बांधकाम विभागाकडे असतो. म्हणून आपण बांधकाम विभागाची माहिती घेतो. इंडिपेंडेंटली आरोग्य विभागाने करणं इनप्रॅक्टिकल आहे, कारण त्यांच्याकडे असा एकूण नवीन नाले किंवा गटरची माहिती नसते. आपण कोऑर्डिनेशन मध्ये करणं अपेक्षित सुद्धा आहे. सुपरवायझिंग मध्ये ठेवा साहेब त्यांना. सुपरवायझिंग मध्ये ठेवतो काय आणि सुपरवायझिंग तुम्ही पण असणार. एमबी रेकॉर्डिंग वर स्वाक्षरी ठेवा की जेणेकरून त्यांच्यावर त्याची दहशत राहील. चालेल. एकच मिनिट देतो. मागच्या वर्षामध्ये आयुष साहेब, महोदय साहेब, आता विषय कॉन्ट्रॅक्टरांचा निघाला आहे, तर मी तुम्हाला माझ्या वॉर्ड क्रमांक 15ची बॅकग्राऊंड देऊ इच्छितो. गेल्या वर्षी सुशील गायकवाड अँड कंपनी आणि सब कॉन्ट्रॅक्टर यांनी माझ्या वॉर्डमध्ये 40% काम केलं आणि 60% काम फक्त थूक लावायचं काम केलं. म्हणून त्याचं जर बिल पेंडिंग असेल तर यावरती त्याच्याकडनं काम करून घेणे, अदरवाईज त्याला ब्लॅकलिस्ट करावं. अदरवाईज मी तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड पत्र द्या. सांगू इच्छितो. मी पत्र देतो. पत्र द्या. माझा जो वॉर्ड आहे वॉर्ड ओके. क्रमांक 15. चला पुढचा विषय घ्या. पुढचा विषय घ्या. महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक जी झालेली आहे त्या संदर्भात बोलतो. आयुक्त आपण उत्तरच नाही दिला. सफाई तर दूरची गोष्ट, आपण जे टेंडर काढतो ते बिलो मध्ये जातात. जेव्हा आपण कॉस्ट बनवताना आपले अधिकारी कॉस्ट बनवतात, त्याचं उत्तरच दिलं नाही ना. आपण जेव्हा बिलो मध्ये जातो म्हणजे निश्चितच तो काम ठेकेदार कमी करत असेल, त्याला परवडत असं असेल. आहे की बिलो मध्ये गैरकानूनी नाहीये जाणार, पहिली गोष्ट. आता जर एखाद्याने टेंडर बिलो मध्ये भरलं, त्याची GR प्रमाणे एकच तरतूद आहे की आपल्याला अडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट घ्यावा लागते. ते आपण घेतो. शासनाचं म्हणणं असं आहे की जिथे शासनाचा फायदा होत असेल तिथे आपण बिलो मध्ये टेंडर एक्सेप्ट करू शकतो, पण एक अडिशनल सिक्युरिटीसाठी आपण ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट घेतो. आणि जर त्यांनी व्यवस्थित काम केलं नसेल तर आपण ते ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट जप्त सुद्धा करू शकतो. ते आपण करणार. जर तरी व्यवस्थित नाही केलं तर करणार. घेतो आपण किती पर्सेंट घेतो? त्याचे एक फॉर्म्युला आहे. त्याचा एक फॉर्म्युला आहे. मी सांगतो ना सर, टेंडर कॉस्ट 2-5% वर घेत नाही. आणि दुसरी गोष्ट माझं म्हणणं काय सर, हा विषय फक्त मी नाले सफाई पुरता बोलतोय. कारण मागील 3 वर्षाचा इतिहास बघता भिवंडीत पाणी भरलं का नव्हतं भरलं याचं तुम्ही उत्तर द्या. आणि भरलं असेल तर त्या लोकांनी काम केलं नसेल. 100%. मग साहेब माझं म्हणणं एकच आहे, जेव्हा आपण अधिकारी बनवतो हे पळवाटा शोधतात. बिलो मध्ये काढणं, बिलो मध्ये टाकणं, बिलो मध्ये काढून आपले अधिकारी त्यांना सामील होऊन काम करून घेणं. 100% काम होत नाही. 100% काम झालं नाही याचा अर्थ तो बिलो मध्ये जाऊन तो काम करतो, टेंडर मिळवण्यासाठी काय करतो. आपला हा विषय स्थितीत आहे. बिलो मध्ये टेंडर न जाता ह्याच्यावर सर्वपक्षीय बोला. ऐका सर एक मिनिट. याच्यावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय कमिटी बनवा, जे आता इतिहास आजपर्यंत घडलं नाही असं काहीतरी इतिहासात घडवा. याच्यावर सर्वपक्षीय कमिटी बनवा, लिहून घ्या. आणि विशेष करून नाले सफाईचे टेंडर बिलो मध्ये न देता कट तो कट द्या. आणि दक्षता घ्यायचे आपल्या अधिकाऱ्यांना मदत करून मदत करून आपल्या पाटील साहेब नेम तुम्हाला माहिती आहे, जुने सदस्य आहेत तुम्ही. बोला समोर साहेब बोला. मला एक म्हणत आहे की इकडे 15,000 मीटर आणि कुठे 6,540 मीटर, तर हा क्षेत्र वाढतो. 15,000 म्हणजे आम्ही स्पेसिफिक प्रभाग 3 साठी सांगतो, कारण प्रभाग 3 हा खूप मोठा आहे. आणि इकडे तुमची मॅनपॉवरची तुम्ही संख्या दिलेली नाही, तुमच्या अजेंडामध्ये मॅनपॉवर नाही दिसत आहे. दुसरा, तुम्ही तिकडे JCB किती लागणार आहे, आणि म्हणजे याचा एक स्पेसिफिकेशन पाहिजे की आपण काम कुठल्या पद्धतीने करणार आहे. आणि जसं कमलाकर साहेब बोलतात आहे, त्यांनी जे सांगितलं बिलो जाणं, एखादा टेंडर घेण्यासाठी काही करतो, तो विकत घेतो नगरपालिका, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा त्याला टेंडर लागल्यानंतर तो काम करतो नाही करतो. आणि आम्ही नगरसेवकांनी किती पत्र व्यवहार केले तरी त्याचं बिल पण निघतो. आणि तिकडे आपल्याला आपण सांगतो जसं त्याचा एक डिपॉझिट अमाऊंट तुम्ही जमा करता, तर डिपॉझिट अमाऊंट जमा केल्यानंतर ती काय परत आपल्या लोकांपर्यंत किंवा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर तिकडे जाऊ शकते का ती अमाऊंट, ती तो खर्च परत येतो का. एखाद्या माणसाने तिकडे काम करून मोकळं झालं, तो गेला निघून, त्यानंतर काय करणार.
पण आम्हाला ती सुविधा भेटली पाहिजे, त्या सुविधा आम्हाला भेटत नाही. आमचे नाले नेहमी भरतात. ठीक आहे चौगुले साहेब, हॅलो बोला. सन्माननीय व्यासपीठ, मी वार्ड क्रमांक 21 चा नगरसेवक आहे. माझं बहुतांश भाग 30 ते 40% डोंगराळ भाग आहे आणि तिथले गटर बऱ्याच वर्षापासून बनलेले नाही ना, सफाई तर बिलकुल झालेली नाही. तिथे कर्मचारी सुद्धा नाही सफाई करायला. जेव्हा आम्ही कर्मचाऱ्यांना किंवा एसओ साहेबांना, मुकादम साहेबांना सांगतो तर ते सांगतात आमच्याकडे कर्मचारी नाही. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या आता पावसाच्या आधी तिथले संपूर्ण नाले एकदम स्वच्छ आणि साफ झाले पाहिजे अशी माझी विनंती. आज विषय असा आहे, आपल्या ज्या प्रभागामध्ये आज कर्मचारी आम्ही जेव्हा विचारतो अधिकाऱ्यांना, तेव्हा कर्मचारी सांगतात की आम्हाला इथं सफाई कामगार नाही. तर आपल्या या प्रभागात 3 मध्ये किती सफाई कामगार आहेत, तर त्याचा आम्हाला तुम्हाला लेखी तुम्हाला संबंधित अधिकारी देईल. लेखी देईल तुमच्या वार्डात किती आहेत ते लेखी देईल. 50,000 लोकांची लोकसंख्या आहे. विषय क्रमांक 2, स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत आता साहेबांनी जो विषय उचलला हा खूप महत्वाचा विषय. पाटील साहेब, त्यांना लेखी आम्ही देऊ. प्रत्येक अधिकाऱ्याला सांगितलंय, माझ्या नगरसेवकाला. पाटील साहेब बसा तुम्ही. पाटील साहेब, हा खूप मोठा विषय आहे. हो ठीक आहे ना. पाटील साहेब तुम्ही बसा, उत्तर देऊ आम्ही. तुम्ही बसा, बोला. विषय असा आहे का प्रभाग क्रमांक 23 हा माझा सर्वात शेवटचा प्रभाग येतो आणि त्या प्रभागामध्ये नाले, मोठे मोठे नाले शेवटचा असल्या कारणाने पाणी त्या वार्डातूनच ग्रामीणला जातो. आता यांनी जो इस्टिमेट बनवलेला आहे दराडे साहेबांनी, का तो कुठल्या बेसिसवर बनवलेला आहे त्यांना माहिती आहे का रेल्वे क्रॉसिंग पासून तर राजीव गांधी नगर पर्यंत 1 किलोमीटरचा तो फक्त नाला आहे आणि तुम्ही तिला दरवर्षी साफ करत नाही. तिथल्या शेतकऱ्यांच्या जागेमध्ये पूर्ण पाणी जातो आणि शेती खराब होते. माझ्या इकडे शेतकरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सन 2020 ला जेव्हा कोरोना काल आलेला तेव्हा याच नाले सफाईमध्ये भ्रष्टाचार झाला आणि आपले सोमनाथ सोष्टे कमिशनर महोदय, मी तुम्हाला बेसिक डिग्री सांगतो, याच्यात भ्रष्टाचार झाला आणि त्याला सस्पेंड सुद्धा केलेला. याची कृपया माहिती घ्या तुम्ही, कारण की नाले सफाई व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे पाणी पूर्ण रोडवर येतो आणि त्याच्यात छोटे छोटे नाले आहेत ते सुद्धा साफ करणं फार गरजेचं आहे. मुख्य नाले तर साफ करणं गरजेचंच आहे, पण छोटे नाले आहेत ते सुद्धा हा जो का तुम्ही आणलेला जो अजेंड्यावर विषय प्रभाग 1 आपला, तर हा सुधारित करून जर आणला तर व्यवस्थित होईल. तर त्याच्या इम्प्लिमेंटेशन करून घेतला जरूर. हा, तर तुम्ही माहिती करा आणि याच्यावर भ्रष्टाचार याची चौकशी करा. जरूर. पुढचा विषय घ्या. विषय क्रमांक 2, स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत 480 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचं कॉन्क्रीट स्टेशन. साहेब, आता पुढचा विषय घेऊ ना. एक मिनिट. मी वार्ड क्रमांक 15 म्हणून आहे. माझ्या शाळा क्रमांक 57 आणि 57 गौतम कंपाऊंड हा डोंगराळ विभाग आहे. तिथं येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो. पावसाळ्यापूर्वी ही सफाईमध्ये खूप गरजेचं आहे सर. त्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये जो पाणी घाण कचरा जमा होतो त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे. तर ही गोष्ट आहे सर, डोंगर भागाने व्यापलेला आहे, त्यामुळे डोंगराळ पाणी तिथे साचते आणि घाणीच्या स्वरूपामध्ये तिथे खूप घाण वगैरे होते. विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास होतो. पावसाळ्यापूर्वी हे साफसफाई होणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हा आमचा जो नई वस्ती वॉर्ड आहे संबंधित अधिकारी या वार्डातून आणि नोट डाऊन करा. हा विषय खूप महत्वाचा आहे. विषय असा महत्वाचा आहे का माझा जो वॉर्ड आहे नई वस्ती हा लगत वॉर्ड 13 आहे. जर तेलाची नाले सफाई झाली तर माझ्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये पाणी नाही चालणार, कारण की माझा जो वॉर्ड आहे हा डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भागाचं पूर्ण पाणी खाली येऊन KGN चौक पासून गौतम कंपाऊंड मध्ये शाळा आहे, 68 नंबर स्कूल आहे. या पूर्ण शाळेमध्ये कंपाऊंड मध्ये पाणी साचतो. म्हणून शाळेमध्ये पाणी न साचावा म्हणून आपली सफाई होण्याची खूप गरज आहे. साहेब या इकडं. अजून एक विषय सांगायचा आहे का आपलं BMC रोडचं कॉन्क्रीट रोड आहे तिथे क्रॉसड्रेन आहेत. ते क्रॉसड्रेन ही खूप वर्षापासून साफसफाई झालेली नाही. तर ते क्रॉसड्रेन साफसफाई झाली तर नई बस्ती मधलं पाणी क्रॉसड्रेन मधनं पास होऊन टेमघरला जाईल. टेमघरची नाली सफाई तेवढीच महत्वाची. आणि चौधरी साहेबांनी आपल्याला जो विषय सांगितला
का साईबाबा ते पाईपलाईन परिसरचे जे गटर्स आहेत ते रुंदीकरण करून आणि ते चांगली साफसफाई केली तर, कारण की पूर्ण वॉर्डांचं पाणी मेन बायपासला जातो आणि तिथे रोड ब्लॉकेज होतं. म्हणून अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी. मेन म्हणजे कर्टेन आहेत हे आपले कॉन्क्रीट रोडचे कर्टेन आणि मॅडम बोला. सफाई ती महत्वाची आहे. कृपया आजच विजिट करायला सांगा. अजून एक विषय सर, बोला आमच्या मॅडम. इथे गेल्या वर्षी 350 लोक नाले सफाईसाठी होती. या वर्षी तुम्ही वाढवून देणे आणि त्याचबरोबर सांगायचं असं झालं की पावसाचा जो पाऊस पडल्यानंतर जो कचरा येतो आणि नाल्यांमध्ये जमा होतो, ही आपली जी चर्चा चालू आहे ही फक्त पावसाच्या अगोदरची चर्चा चालू आहे. तर मी महोदयांना अशी सूचना करेल की पावसानंतरही 15 दिवस नाले सफाई करावी, जेणेकरून ब्लॉकेज नाही होणार आणि पाणी सुरळीत जाईल. कृपया लक्ष द्या. ठीक आहे ज्योती. रेल्वेची कमतरता असल्यामुळे मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते. नाले सफाईसाठी स्वतंत्र सर्वेक्षण समिती तात्काळ नेमण्यात यावी. या समितीत तांत्रिक तज्ञ, जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असावेत. जिथे काम झालेले नाही तिथे ठेकेदारांवर तात्काळ कारवाई, ब्लॅकलिस्ट आणि वसुलीची प्रक्रिया सुरू करावी. प्रत्येक कामाचे भौतिक सर्वेक्षण व सार्वजनिक अहवाल महासभेत सादर करावा. सर 1 मिनट, मैं ज्यादा टाइम नहीं लूंगी. मेरी बस आपसे एक रिक्वेस्ट है कि जो नाला सफाई होता है उसके बाद एक टाइम लिमिट रखिए कि वहाँ का कचरा 1 से 2 दिन के अंदर हट जाना चाहिए. वो कचरा वहीं पड़ा रहता है, वापस उस गटर में जाता है, फिर क्या मतलब आता है सफाई करवा के, क्योंकि वापस से पूरा नाला ब्लॉक हो जाता है. सेकेंड थिंग, नाला सफाई के दौरान जो चैम्बर डैमेज होते हैं ना ही उनको रिपेयर किया जाता है ना वहाँ पे नए चैम्बर लगाए जाते हैं. उसके बावजूद कई जगह पे तो ऐसा है कि चैम्बर ऐसे ही खाली छोड़ दिया जाता है. उसमें जो हादसे होते हैं उसकी जिम्मेदारी कौन लेगा? तो इस पे प्लीज जरा ध्यान दीजिए. जय माता दी. महापौर साहब, उप महापौर साहब और कमिश्नर साहब, आज हम यहाँ पे 90 नगर सेवक है. बहुत अच्छा लग रहा है इस सब जगह पे डेवलपमेंट के लिए. और 30-35 साल से मेरे बड़े भाई संतोष शेट्टी के साथ में घूम रहा हूँ, लेकिन हमारे डेवलपमेंट आज तक कोई किया नहीं. आज आप थाना जाओ, कल्याण जाओ, डोमरी जाओ, आज के तारीख के अंदर आज हमारे ये जो पावर रूम है, यहाँ के बच्चे जब पढ़ लिख कर जब शादी करने जाते हैं तो इनको लड़कियां नहीं मिलती, भी भिवंडी वाले तो वहाँ जाकर थाने में रूम लेके शादी करना पड़ता है. क्योंकि हम जितने भी यहाँ पे आए सब नए लोग हैं. हमको हमारा भिवंडी डेवलपमेंट चाहिए. बहुत अच्छा लगा हर आदमी झगड़ा कर रहा है डेवलपमेंट के लिए. सेफ्टी सब होएगा. इसके लिए कोई तो आए डेवलपमेंट करे. और जहाँ से मैं आ रहा हूँ वार्ड नंबर 16, मेरे घर से भिवंडी सबसे बड़ा वार्ड है, 38,000 लोग हैं. उसके अंदर मैं, राजू चौगले, स्नेहा मेहुल पाटिल, शमा ठाकुर, हम चारों बहुत अच्छे से मेहनत कर रहे हैं. बाकी नहीं कोई जरूरत. और 4-5 दिन से मैं देख रहा हूँ कि ये जो हमारे नेहरू नगर, तुम्हारा नारायण पाटिल चाल, आज भी यहाँ पे पानी की इतनी दिक्कत है. मैं कोई अधिकारी के ऊपर लाके बोलो का काम कर रहे, लेकिन ये चीज के अंदर पानी की तकलीफ बोले स्टैम्प का पानी है. ये स्टैम्प क्या है, ये पानी कहाँ से आ रहा है, ये समझ में नहीं आ रहा है. मैंने प्रॉपर पत्र व्यवहार किया हूँ, ये पत्र का जवाब चाहिए मुझे. नारायण पाटिल चाल के अंदर में रील बनाए, जब मैं वहां पे गया, वो औरत जो कारखाने का जो पानी से पाइप भर रही है, बड़ी शर्म की बात है वो. इसके लिए नारायण पाटिल चाल के अंदर 2 साल से पानी नहीं है. यहाँ के अधिकारी सब मदद कर रहे, लेकिन मुझे ये समझा नहीं यही बेल्ट पानी से वंचित क्यों है. सेकेंड बात, अभी क्या तकलीफ है वो पब्लिक नहीं जानती है. हमको पब्लिक ने जब चुन के लाया है तो बहुत भरोसे से लाया हुआ है. हम लोग वो 5 साल जो पब्लिक का भरोसा तोड़ना नहीं चाहते. हम लोग की आपकी मदद चाहिए. बिल्कुल आपके बाद एक मीटिंग लगाएंगे उसके लिए खास. ठीक है. हाँ चल. ओके डन. थैंक यू. जय माता दी. सन्माननीय महापौर साहेब, बोला भिवंडी विजापूर महानगरपालिके हद्दीतील जे शौचालय आहेत, सार्वजनिक शौचालय, ते खूप दयनीय अवस्थेत आहेत. तर ते आपल्या महापालिकेकडनं तपासून पाहणी करून आणि त्याच्यासाठी वेगळी तरतूद करून ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावे. धन्यवाद. आणि पाण्यात सगळं ते दुरुस्त व्हावे. थँक्यू. साहेब एकच मिनिट. गायत्री नगर मध्ये एक नाला आहे, त्या नाल्यानंतर
4 दिवसानंतर ना टॉयलेटचं पाणी वरती येतं, नाला पूर्ण जाम आहे. किती वेळेला कंप्लीट करून सध्या तो मॅटर काही सॉल्व्ह होत नाही. तर ते पूर्ण नाला एकदम जाम आहे तो. साहेब महापौर साहेब तुम्हाला पण व्हिडिओ दाखवला मी, पण तो मॅटर सॉल्व्ह होत नाही. काय तुम्ही साहेबांना विचारा. साहेब पण व्हिजिटला आलेले, पण त्यांनी पण साफ करायला लावलं, पण जसं पाहिजे तसं होत नाही साफ. पाहिजे तसं होत नाही. त्यांनी मला स्वतः व्हिडिओ दाखवलेले. काय परिस्थिती आहे तिथली? ते आपण दोनदा साफ करून घेतलेला आहे. तिकडचा विषय तर असा आहे की ते सिलेक्टच्या वरती सुद्धा सेकंड सिलेक्ट केलेला आहे. पूर्ण गटर साहेब नवीन करायला लागेल. ते इस्टिमेट आपले बांधकामामध्ये तयार करतात. सफाई करून घेतलेली सफाई होते 4 दिवस सफाई होते. 4 दिवसानंतर परत तोच प्रॉब्लेम होता. लोकांनी ना तिकडल्या लोकांनी घर सोडून गेले, दरवाजे बदले केले, परंतु ही समस्या लोकांची दूरच होत नाही आणि ही समस्या खूप दिवसांपासून. ठीक आहे विचार केला जाईल. धन्यवाद. प्लीज बैठो. 3 से 4 महीने पहले वार्ड नंबर 2 मतलब पेट्रोल पंप से लेके दिखाई नहीं दे रहा अलराजी हॉस्पिटल तक गटर का काम होता है. गटर का काम जो भी ठेकेदार करता है, वो टाइम पे कोई लोग प्रतिनिधि नहीं थे. उन्होंने वो बोला जाता है कि कमिश्नर साहब ने बोला है ये गटर का काम नाले तक आप कर दो. ठीक है, वो नाले पे हम मतलब कॉमन मैन लोग जाके विजिट करते हैं. उसके अंदर वही गटर में से पाइप गई हुई है, वही गटर में से टोरेंट का वायर गया हुआ है. तो जब उस चीज को बताया जाता है तो ठेकेदार बोलता है ये वाटर डिपार्टमेंट का काम है. जब वाटर डिपार्टमेंट को बोलो तो बोले हाँ मैं करता हूँ, और वो मतलब गटर ही पूरी क्लियर नहीं है. गटर खुली, स्लैब हुआ, बिल निकला, ठेकेदार गया, पोजीशन वही के वही है. सही बात है. तो उस चीज को देखा जाए. और सद्दाम भाई और मेरी बहन ने अभी बोला कि नाले से कचरा निकाला तो जाता है, निकालने के बाद में उसको सुखाया जाता है. जब वो सूख जाता है तो वो ठेकेदार लेके जाता है. तो मेरी ऐसी विनती है महापौर साहब, निकले और सीधा वो गाड़ी में जाए और वहां से उनको कहाँ लेके जाना है लेके जाओ. क्योंकि बारिश बोल के नहीं आती. बारिश गए 1 महीना पहले गिर गई थी साहब. ठीक है सर, बैठिए. ठीक है साहब, धन्यवाद. विषय क्रमांक 2 स्वच्छ भारत अभियान नागरिक 2.0 अंतर्गत का नामंजूर झाला. तुमची पहिली सभा असल्याकारणाने आपल्या सन्मान्य श्री यांनी जर गाईडलाईन करायला पाहिजे. गाईडलाईन मी नाही करणार. महापौर साहेबांनी सांगितलंय की त्याच्यावरती पूर्ण व्यवस्थित आता आपल्याला वेळ नाहीये. पुन्हा आपण तेच करणार. पुढच्या 1 मिनिट. पाटील साहेब चांगली गोष्ट आहे. आपले सगळे सदस्य या गावासाठी स्वच्छतेसाठी लढतायत. आणि खरोखर सांगतो या वेळेला तुम्हाला मी, प्रत्येकाने आपल्या वार्डात कोणी ठेकेदार येऊ दे, तुम्ही आपला पत्रव्यवहार करा, त्याचा बिल थांबवण्यात येईल. कारण आता जर आपण पुन्हा आपण तेच करणार आहोत. मे महिन्यात टेंडर काढणार आणि पावसात निघून जाईल. असं होता कामा नये. सगळ्यांची हीच अपेक्षा आहे का? महापौर साहेब हा विषय याला मंजुरी द्यावी ही मान्यता तुम्ही द्यावी नामासाठी. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये जे बदल करायचे ते बदल करून तुम्ही त्याला माझा अनुमोदन आहे. परंतु सर्व पक्षीय कमिटी आपल्या अध्यक्षाखाली झाली पाहिजे. 100% होईल. स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत क्षमतेचा ट्रान्सफर स्टेशन प्रकल्प उभारणे कमी होणाऱ्या खर्चात महासभेची मंजुरी मिळेल. कोण बोलते? दूसऱ्या विषयावर बोलते. 3-4 चीज है. सबसे पहली बात सर, ऑफ टॉपिक बोल रही हूँ. आई थिंक माइक्स में कुछ इशू है. आप प्लीज रेलेवेंट डिपार्टमेंट को कहिए चेक करवाने के लिए. सबकी आवाज पड़ रही है, समझ में नहीं आ रहा है. हाँ जी, थैंक यू.
अभी सेकेंड विषय के बारे में 3-4 पॉइंट्स रखना चाहती हूँ। सिंगल लाइन में रखूंगी, ब्रीफ में रखूंगी। सबसे पहली बात, ये जो डंपिंग ग्राउंड का आप ट्रांसफर स्टेशन बना रहे हैं, इसका लोकेशन लेटर में नहीं आया है। लेटर से काफी कुछ समझ में नहीं आ रहा है कि एग्जैक्टली प्लान होने क्या वाला है। तो एक प्रपोजल हमें बताया जाए ताकि वी आर अ लिटिल मोर अवेयर। पॉइंट नंबर 2, स्वच्छ भारत अभियान के अंदर लास्ट 3 सालों में सेंट्रल एंड स्टेट गवर्नमेंट से काफी पैसा आया है, पर 3 साल से काउंसिल यहाँ पर थी नहीं। सो वी हैव नो आइडिया वो जितना बजट आया था कहाँ गया है, कैसे वापरा गया है। जैसा कि हम सभी जानते हैं, भिवंडी कॉर्पोरेशन की फाइनेंशियल हालत इतनी अच्छी नहीं है। इसमें से 50% भिवंडी कॉर्पोरेशन फंड देने वाला है इस प्रोजेक्ट के लिए। मेरी मनाही नहीं है, पर हमें ये स्टडी करना चाहिए कि लास्ट 3 साल में स्वच्छ भारत का पैसा कहाँ गया, उसमें से और पैसा अगर हम सेव करके खुद का पैसा बचा सकते हैं तो वो सर हमारे लिए ही बेनिफिशियल रहने वाला है। एंड पॉइंट नंबर 3, ये ट्रांसफर स्टेशन की लोकेशन इंपॉर्टेंट इसीलिए रहेगी क्योंकि ऐसा समझ में आ रहा है कि एवरीडे व्हीकल मूवमेंट रिड्यूस होगा, बट वेयर इज द लोकेशन, डिपेंडिंग ऑन दैट इट इज स्टिल गोइंग टू बी अ प्रॉब्लम फॉर द लोकल सिटीजन्स। सो अंडरस्टँडिंग दिस प्रपोजल इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट। सो थँक यू सो मच। महापौर साहेब, आज जो मॅडम तुम्ही जे लोकेशन दिलेलं, आता जो ट्रान्सपोर्टेशन प्लांट येतो तो कुठल्या जागेवरती येतो तो आम्हालाही कळला पाहिजे। दुसरी गोष्ट, आज 2-3 वर्ष पहिले आपल्या मानसरोवर याच्यामध्ये का तिथं एसटीपी प्लांट हा मंजूर करण्यात आलेला होता। तिथं लोकांची बरंच विरोध होता, तरी पण तिथं प्लांट करण्यात आला। काही लोक माझ्या वाड्यातली हायकोर्टामध्ये गेली, पण तरी पण तिथं सर्वांना झुगारून तिथं तो प्लांट करण्यात आलेला आहे। लोक तिथं भयभीत झालेली आहे, त्यांना उत्तर देणार कोण ही परिस्थिती झालेली आहे। आज आम्ही नवीन नगरसेवक विठोबा आपला गीता विठोबा नाईक, कमलाकर पाटील, मी आज जेव्हा आम्ही तिथं जातो मानसरोवर मध्ये, लोकांचा प्रश्न पहिला तोच येतो का इथं दुर्गंधी आम्हाला येणार आहे, तर त्याचा प्रश्नाचं उत्तर देणार कोण आणखी बोला आणि त्याची सहानिशा चौकशी करण्यात येईल। पाटील साहेब बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा जो विषय आलेला आहे ते स्वच्छ भारत अभियानामार्फत केंद्र सरकार, राज्य सरकार या विषयाअंतर्गत मागील एक टेंडर निघालेला होता, तर त्याच्यात 4,62,178 मेट्रिक टन होता, बरोबर ना सर? त्यावेळेस तो टेंडर देत्या वेळेस 670 रुपयात दिलेला होता। आता मला एकच सांगायचं साहेब, नाही सॉरी 441 रुपयात दिला होता 441। एकंदरीत आपण केंद्राचा पैसे येतोय, राज्याचा पैसे येतोय, म्हणून आपल्याला निधी त्याला 30%, 40% द्यावं लागते। पुढे याच्यात स्पष्ट आहे एवढा मोठा भ्रष्टाचार दिसतोय, तुम्हाला क्लिअर करू शकतो। माझ्या माहितीप्रमाणे ही प्रक्रिया करण्यासाठी जास्तीत जास्त एका टनला 150 ते 200 रुपये खर्च येतो, 1 मेट्रिक टनला। बायोमेट्रिक मध्ये बोलतो, बायो क्लिनिक मध्ये त्याच्यासाठीच बोलतो। पहिली गोष्ट सर, हा चांद्र नाशिक राहून तिथं क्वांटिटीच काढली नाही। जर सर फेक क्वांटिटी टाकायची, त्या ठेकेदारांनी साठेलोटे करायचे, हे आपल्या अधिकारी वर्गांचं आहे ना, हे चाललेला समोर चाललेला डोळे बंद करून त्यांना असं वाटतं की मांजर दूध पिते, डोळे बंद करून ते कोणी बघत नाही, तशातली गोष्ट। एवढे नगरसेवक बसल्यात ना, एवढे बघायसाठीच बसल्यात। तुम्ही कुठल्या आधारे किती टन कचरा तिचा काढला? तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याला माहिती आहे की तिथे किती मोठा खड्डा होता, तिथे किती कचरा गेला, कुठल्या आधारे काढला? एका पर एमक्यूबला 1.8 टन मातीचा निघतोय, कचऱ्याचा किती निघतो माहिती आहे का? तर उत्तर तर देईल का?
फक्त मला एकच सांगा, चाळविंद्रा डम्पिंग ग्राउंडला किती मेट्रिक टन कचरा आहे? टोटल चाळीसगाव डम्पिंग ग्राउंडला 2023 मध्ये 4,62,000 क्वांटिटीचा बायोमायनिंगची वर्क ऑर्डर दिलेली आहे 2 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये 1,69,70,000 मेट्रिक टन कचऱ्यावरती प्रक्रियेचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर साधारण तिथे एकूण 12 लाख मेट्रिक टन इतका कचरा आहे बरोबर डम्पिंग ग्राउंडला. मग तो जो ठेकेदार आहे तो 441 रुपयात काम करतो. पावसाळा आल्यानंतर हा काम बंद असतो, बरोबर ना? पावसाळ्यात हा काम बंद असतो. तो ठेकेदार काम करतो 441 रुपयात, आधी त्याला परवडतं काम करतो. मग हा नव्यानं टेंडर द्यायची आणि महापालिकेला 5 करोड रुपये द्यायचा. मग तुम्हाला समजते का 441 आणि 670 229 रुपयाचा फरक? जवळजवळ महापालिकेचे 10 करोड रुपये येतात आता. तुम्ही देणार आपण आपले प्रत्येकाने काय आपल्या याच्यात नाही करणार. आपल्याला महापालिकेची ही मागे 3 वर्षात झालेली लोक आता कुठं तरी 90 नगरसेवकांच्या मार्फत थांबवली पाहिजे. जर एखादा ठेकेदार 441 मध्ये करतोय आणि सुरळीत चालू आहे, हे तुमचं तरी कुठे? तर ते 441 आपण जे सांगताय ना ते 13/10/2023 ला तत्कालीन टेंडर मध्ये ते आलेले रेट आहे आणि ते बिलो होते. आणि तो एकूण 4,62,000च्या क्वांटिटीसाठीचा टेंडर आहे. मला एक सांगा, जे पुढील मला उत्तर द्या. 441 मध्ये बिलो मध्ये करतोय आणि व्यवस्थित काम करतोय, ते वर्किंग आहे ना सर टेंडर? ऐका साहेब, त्याच्यात आणखी भरपूर काय वर्किंग आहे. मग तुम्हाला हे नवीन आकडे देऊन नवीन टेंडर काढायची आवश्यकता होती. तुम्ही हा ठराव शासनाला राज्याला मागू शकला असतं ना. शासनाचे पैसे येतात ना, शासनाचे पैसे आले म्हणून कसे म्हणून उचलून टाकायचे का? जे 4,62,000 टेंडर आहे ते वर्किंग आहे, ते त्याचं काम सुरू आहे. बरोबर. येस. 670 कौट करायची आवश्यकता काय होती? त्यात आणखीन बघा साहेब, तुमची जिम्मेदारी होती. त्यामध्ये निघाला जो वेस्ट आहे, आपण जे बोलताय ना त्या रेटने पुढे टेंडर कंटिन्युएशनची तरतूद नाही. जी नवीन क्वांटिटी आपल्याला मंजूर झाली त्याच्यासाठी पुन्हा टेंडर काढणं आवश्यक होतं. त्यानुसार पुन्हा टेंडर काढते. पुन्हा तोच विचारला, जर त्या ठेकेदाराला तोच काम 441 परवडतं, 441 परवडतं, पुन्हा नवीन या लोकांनी 670 रुपये रेट त्याच्यासाठी कोण केले? जर 441 परवडतोय करतोय, 441 टेंडर चालू आहे, त्याची टोटल क्वांटिटी 4,62,000 आहे. क्वांटिटी नाही विचारत मी, तुम्ही बोलता काय करता काय? मी क्वांटिटी विचारतच नाही. मी विचारतो काय तुम्हाला 441 मध्ये तो करतोय, तुम्ही नव्याने डायरेक्ट प्रस्तावनेत काय दिलेलं आहे? 670. मग तुम्ही प्रस्तावनेत 441 ला देऊ शकले असते का? त्यातल्या त्यात आणखीन गोष्ट सांगतो साहेब, या भिवंडी हा जो टेंडर घेतला, हा जो ठेकेदार आहे, या भिवंडीच्या प्रदूषणावर काला राष्ट्रीय बसलेलं आहे. तर कारण सांगतो मी साहेब, बघा याच्यात ती प्रोसेस केल्यानंतर 3 प्रकार निघतात. एक खत निघतं, त्याच्यानंतर डेब्रिज निघतो, त्याच्यानंतर प्लॅस्टिक चिंदी हा भाग वेगळा होतो. हा जो प्लॅस्टिक चिंदी निघतोय ना साहेब, हा सिमेंट काय बघा शासनाचे नियम आहे, हा सिमेंट फॅक्टरीलाच गेला पाहिजे. कारण त्याची जी औष्णिक पात्रता असते ना ती मोठ्या प्रमाणात असते. मग त्याचा कार्बन डायऑक्साईड निघत नाही. परंतु तुम्ही कधीतरी एका अधिकाऱ्याने तिथं व्हिजिट केली, कोणी सांगितलं का बाबा हे कुठे गेला, किती टन झाला, याच्यात किती प्लास्टिक आणि चिंदी कुठे गेली? प्लास्टिक चिंदी साहेब संपूर्ण भिवंडीमध्ये रात्री सायटिंग आणि डॅम मध्ये झाली जाते. याची मी पूर्ण याची व्हिडिओ शूटिंग सहित तिथनं गाडी आलेली तिथं गेलेली दाखवू शकतो. आमच्या प्रमुख मानसरोवर 22 मध्ये कदाचित तुम्ही पण पीडित असाल. त्याच्यावर कारवाई केली असं असेल तर त्याच्यावर कारवाई केली आहे. बरोबर. परंतु जो टेंडर त्या ठेकेदाराला खतासाठी खत निर्मित होते, तो प्रॉफिट कोणाला दिला? त्याला. डेब्रिज असतो, तो प्रॉफिट तोच करतो. जे प्लास्टिक चिंदी विकतो 1 रुपया किलो मात्र पण विकतो त्याचे. आता ह्याचे हे जे पैसे जर तुम्ही त्या टेंडर प्रस्तावने टाकला असता तर त्याच्यात जो मिळणार उत्पन्न महापालिकेला मिळणार झालं नसतं का? महापालिकेला फायदा. उलट तुम्ही त्याचं नुकसान करता. 441 मध्ये तो ठेकेदार करतो, तुम्ही 670 रुपये टाकून दिला.
का औरंगाबादचं कोणी नातेवाईक एका घरात द्यायचे? तुम्ही औरंगाबादवरून झाला का? तुमच्या त्याचे काय संबंध मी आता प्रूफ करून देऊ का? हे आमच्या लोकांना फसवणुकीची कामं करू नका. हे लोक सर्व त्रस्त आहेत. प्रत्येक आपल्या वाहनात जाऊन लोकांना काय उत्तर देणार? आणि एका ठिकाणीच हे केलं, फेऱ्याला माझा साहेब मागच्या बोर्डामध्ये मागचे 15 वर्ष जेव्हा चालू डम्पिंग ग्राउंड स्थानिक लोकांनी बंद केला, त्यानंतर फेऱ्याला आपण जागा दिली, सर्व मात्र समाजाला जागा दिली. मग तो तिथला कचरा कोण उचलला? तुम्हाला शासनाने काय काय दिलं? जोपर्यंत 4 एकमध्ये जोपर्यंत इकडे लावा, तिकडे करा. तुम्हाला गाईडलाईन दिलेल्या राज्यसभेने गाईडलाईन दिलेल्या आपले 40% लागतात, आपला अधिकार आहे. 30% आपल्याला रक्कम द्यायची. सर सब्जेक्ट में बात करिए, ट्रांसफर स्टेशन सब्जेक्ट, सर ट्रांसफर स्टेशन सब्जेक्ट है. यस, ओके. तर साहेब माझं म्हणणं हेच आहे की जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यात 26 प्रस्तावने सर्व नगरसेवकांना 26 माहिती द्यावा की इथे एवढा 21 लाख का 22 लाख किती मॅट्रिक टन कचरा आहे, त्यानंतर किती उचलला आणि किती बॅलन्स आहे. नव्याने रोजचा येतोय 450 येतो, रोजचा 450 मॅट्रिक टन कुठे काम केला जाणार? सविस्तर माहिती आपल्याला मिळेल. आणि साहेब या विषयावर बरेचसे लोकांना मी क्लिअर कर माहिती देतो. या विषयावर या प्रस्तावनेत माझं ऑब्जेक्शन आहे, कारण ही प्रस्तावना चुकीची आहे. हा विषय मागे चालू असताना ही प्रस्तावना चुकीची म्हणलं. याच्यात फक्त फरकच 10 करोडच आहे त्या रेट आणि ह्या रेट मध्ये. म्हणजे आपण 5 करोड द्यायचे आणि आपले 10 करोड खायचे. ठीक है पाटील साहेब, बसा बोला. सबसे पहले तो यहाँ ये बताओ ये नया है कि ट्रांसफर स्टेशन है क्या? ये तो पब्लिक को हमको तो पता हो ट्रांसफर स्टेशन है क्या? जगह बनने वाला है, एक बनने वाला है, मालदा में बनने वाला है, एक बनने वाला है, बनने वाला है, में बनने वाला है. लेकिन जो नए चीज किया है उनको ये बताओ कि 19 करोड़ रुपया आप वहाँ पे जो लगाने वाले हो वहाँ पे ट्रांसफर स्टेशन पिक करोगे, बर्बाद का कचरा वहाँ डंप करोगे, वहाँ पे पिक वहाँ पे रिसाइकल करोगे, या वहाँ से फिर आप उसको मेन जो आपका डंपिंग ग्राउंड है वहाँ पे ये करोगे. ये 19 करोड़ में आप क्या क्या चीज खरीदने वाले हो, क्या क्या चीज आपकी आने वाली है, कौन सी मशीनरी आने वाली है, तो एक्सप्लेन तो करो. प्रस्ताव जब यहाँ पे आया उससे पहले खड़े हो गए सभागृहावर सांगून द्या काय काय आणणार आहे. पहले एक्सप्लेन करना था कि ये मुद्दा है, ये मुद्दे पे चर्चा की जाए. अभी जो मेरे बोले भाई ने बोले वो ठीक है, वो विषय बायो माइनिंग का, वो विषय ये नहीं है. लेकिन ठीक है नहीं सर, सेम कैसे ट्रांसफर स्टेशन अलग चीज है. आपको जवाब नहीं दे रहे. ट्रांसफर स्टेशन मध्ये तो विषय कसा जगा ना, कचरा जुना कचरा उचलून तुम्ही ओळख केले. सन्माननीय सभागृह, एक्सप्लेन कर प्लीज. सन्माननीय सभागृह, माननीय महापौर महोदय, महापौर साहेब, पहिली गोष्ट म्हणजे मला हे कळत नाही, महासभेमध्ये समजा बोलतात का 75% लोक नगरसेवक म्हणून आले, जुने 25 लोक आपण आहे. पण जेव्हा आपल्याकडे ऐका बोलने का मतलब कैसा भूपेंद्र भाई, मेरे को महापौर साहब से बोलना है कि कोई भी विषय आया तो विषय आने के बाद त्याची प्रस्तावना वाचली. सर डीपीआर दे तो काम खत्म हो जाएगा. वो कदम आहे. एक तर आपला नियम तुटतो इकडे, कारण आपण विषय वाचल्यानंतर आपण विषय वाचता त्याच्यानंतर संबंधित डिपार्टमेंटची पूर्ण प्रस्तावना लोकांना नवीन विषय आणल्यावरती ती मांडली पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे, मग लोक बोलतील. कारण की हा विषय काय नक्की आहे तोच कोणाला कळाला नाहीये. कमलाकर पाटील वेगळं बोलले आता, बाबासाहेब बाबा हे आता बरोबर बोलले. तुम्ही प्रामाणिक असला नाही असेल तर तुमचा विषय पाटील साहेब किती वेळा उठतील का महासाहेब तुम्ही चालवता का महापौर आम्ही नेमलो नव्हतो आणि थांबा आम्ही तिकडे मागतो ना पण विषय मग इकडे का बोलू प्लीज. आणि हे प्रस्तावना झाली पाहिजे, आम्हाला माहिती मिळाली पाहिजे, याच्यावरती सगळ्यांनी बोलावं. नाहीतर तुम्ही 20 लोकांना बोलत होतील 2 तास तुम्हाला कमी पडतील. अगदी बरोबर. प्लीज याच्यापुढे ही इम्प्लिमेंट झाली पाहिजे. सभागृहाला माहिती 5 प्रभाग आहे, 5 प्रभाग मध्ये ट्रान्सफर स्टेशन बनणार आहे का, आणि जे ट्रान्सफर स्टेशन म्हणून तुम्ही कचरा कुठे घेऊन जाणार आहे त्याची पण जागा तुम्ही सांगा. सदर ट्रान्सफर स्टेशनच्या प्रोजेक्ट मध्ये जे आहे ते आपल्याला आपला 440 मेट्रिक टन साठीचा कचऱ्यासाठी ट्रान्सफर स्टेशन मंजूर आहे.
प्रोजेक्ट प्रकल्पाची रक्कम 19,80,00,000 रुपये मंजूर आहे. सदर ट्रान्सफर स्टेशन हे मनपा डीपी आरक्षित ट्रान्सफर स्टेशन साठी आरक्षित असलेल्या 3 लोकेशन वरती प्रस्तावित आहेत. लोकेशन क्रमांक 1 म्हाडा कॉलनी, लोकेशन क्रमांक 2 पेनेगाव, सर्वे नंबर 15 पैकी 17 ईदगाह गौरीपाडा, सर्वे नंबर 35. सदर ठिकाणी महानगरपालिकेचं आरक्षण क्रमांक 18 अनुक्रमे आरक्षण क्रमांक 18, आरक्षण क्रमांक 226 आरक्षण 47 हे 3 आरक्षण ट्रान्सफर स्टेशन साठी ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासाठी अंदाजे जागेची एरिया 20 गुंठे ते 22 गुंठ्यापर्यंत अपेक्षित आहे. म्हाडा कॉलनी येथील प्रकल्प हा 160 मेट्रिक टन साठीचा आहे. पेनेगाव येथील प्रकल्प हा 200 मेट्रिक टन साठीचा आहे. ईदगाह स्लॉटर हाऊस येथील प्रकल्प हा 120 मेट्रिक टन साठीचा आहे. सदर प्रकल्पासाठी केंद्र शासनाचे 33%, राज्य शासनाचे 37%, महापालिकेचे 30% म्हणजे 5.85 लाख रुपये इतका निधी ची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर प्रकल्पामध्ये 5 स्टॅटिक कॉम्पॅक्टर, 5 कंटेनर ट्रॅव्हर्सिंग सिस्टम, 8 हुक लोडर आणि 10 कंटेनर हॅव्हिंग 20 क्युबिक मीटर कॅपॅसिटी हे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा उद्देश असा आहे की जो महापालिकेचा कचरा घंटागाडी मार्फत संकलित होतो तो घंटागाडीमधून जो आता आपण फेने किंवा ईदगाह स्लॉटर हाऊस 5 ठिकाणी आपण टेम्पररी जमिनीवरती अनलोडिंग करून आणि जेसीबीच्या माध्यमातून मोठे टिप्पर मध्ये भरून तो चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडला ट्रान्सफर करतो. तर हा ट्रान्सफर स्टेशनच्या प्रोजेक्ट मध्ये ते काम एक क्लोज शेड मध्ये होईल आणि ट्रान्सफर स्टेशन मध्ये जे स्टॅटिक कॉम्पॅक्टर आहे त्याच्यामध्ये 3 लोकेशन मध्ये 5 वॉर्डची कॅपॅसिटी कव्हर केलेली आहे. कारण महापालिकेकडे 5 वेगळे स्वतंत्र लोकेशनला जागा उपलब्ध नव्हती. तर त्याच्यामध्ये कॉम्पॅक्टर मध्ये जो घंटागाडीतून कचरा अनलोडिंग करणार आहे तो एका त्या ठिकाणून मोठ्या स्टॅटिक कॉम्पॅक्टर मध्ये प्रेसिंग करून आणि एकच मोठ्या कॅप्सूल मध्ये तो चाविंद्रा डम्पिंग ग्राउंड जिथे पण डिस्पोजल साईट आहे तिकडे ट्रान्सफर करण्यात येईल. आणि मीन वाईज जिथे आपण शेड करणार आहे तिथे मॅन पॉवर ठेवून आणि आपल्याला तिथे कचऱ्याचं सेग्रिगेशन वगैरे करता येईल असा प्रस्ताव आहे. याच्याबाबत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून सर्व महापालिकांना सदर याचे ट्रांसफर स्टेशन हमारे यहाँ जो कचरा जमा होता है घंटा गाड़ी में सेग्रीगेट करके नहीं होता है. ड्राई वेस्ट और वेट वेस्ट, हजार्डस वेस्ट एक ही गाड़ी में जाता है. तो ये आप जो बोल रहे हैं सर पॉसिबल है ही नहीं, क्योंकि प्राइमरी जब कलेक्शन होता है प्राइमरी कलेक्शन पे ही कचरा मिक्स हो जाता है. आप उसको सेग्रीगेट नहीं कर सकते विदाउट प्रोसेसिंग प्लांट के. पहली चीज सर ये जो आपने ट्रांसफर स्टेशन की बात कही है सर, ये ट्रांसफर स्टेशन का मतलब ये होता है कि आपका जो वेस्ट जनरेट हो रहा है जहां से और जहां डिस्पोज होगा उस लोकेशन तक ले जाने को ट्रांसफर स्टेशन कहते हैं. और दूसरी चीज आप उसमें से क्या रिकवर करने वाले हैं, जो मटेरियल रिकवरी फैसिलिटी है हमारे पास, आपने जो कहा उसको कॉम्पैक्ट करके हम बाहर भेजेंगे. हमारे पास मटेरियल रिकवरी फैसिलिटी नहीं है और वेट वेस्ट के लिए बायोगैस प्लांट नहीं है. क्या हम ये हमारा वेट वेस्ट कल्याण, थाने और दूसरी जगह भेज के कुछ ये कमा सकते हैं, उसके अंदर कुछ पैसा आ सकता है? ऐसा कुछ आप प्रपोजल बनाइए कि आने वाले भविष्य में हमको फायदा हो. जैसा कि आप ऐसा करिए कि ड्राई वेस्ट को हम पहले ही निकाल दें जिससे हमारी कॉर्पोरेशन को कुछ पैसा जनरेट हो. तो इस तरीके का सर ये ट्रांसफर स्टेशन का काम तो पहले ही मुझे ऐसा लग रहा है कि जो हमारा प्राइमरी स्टेज पे ड्राई वेस्ट और वेट वेस्ट जब मिक्स होके आता है तो ये करके कोई मतलब नहीं है. सर याच्यामध्ये एक मिनट बाबू साहब, आपने इसमें एक पॉइंट स्लॉटर हाउस दिए हो. स्लॉटर हाउस में आप कहाँ पे इसको बनाने वाले हो? तर स्लॉटर हाऊस ईदगाह स्लॉटर हाऊस इथे महापालिकेची 12 एकरच्या आसपास जागा आहे. महापालिकेची जागा आहे, आमची नाही. त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंगने एक याच्यामध्ये आरक्षण क्रमांक 47 याच्यामध्ये 17 गुंठे 17 गुंठे जागा ठेवलेली आहे स्लॉटर हाऊस. म्हणजे आपण कमी केली ट्रान्सफर स्टेशन स्लॉटर हाऊसची जागा तिथे कमी केली आपण.
त्याच्याबाबत टाउन प्लॅनिंग विभाग सांगू शकतो. स्लॉटर हाउस की जगह कम करके अगर ये बनाया जा रहा है तो मेरा इस पे विरोध है, क्योंकि आज ही नहीं कल सरकार बोल सकते हैं स्लॉटर हाउस जोड़नी में लगने वाला है। स्लॉटर हाउस वो चर्चा का विषय पॉलिटिक्स का विषय बने या नहीं बने, लेकिन हम अगर स्लॉटर हाउस की जगह के ऊपर एसटीपी बनाएंगे, फिर अब ये बनाएंगे तो कल भिवंडी के लिए तो स्लॉटर हाउस बचेगा ही नहीं। हाँ, आप मुझे इसका पहले जवाब दीजिए, मुझे इसका जवाब चाहिए, उसके बाद इसको ये कीजिए। और सबसे पहले इशू आपने 3 पॉइंट डाल दिए, 3 जगह डाल दिए, वहां का नगर से उठ के आता है, बोलते हैं कचरा नहीं डालना, आपका पूरा प्रोटोकॉल भटक जाता है। ये पिछले 8 साल से मैं देख रहा हूँ, इस तरह के नगर से कोई भी हो, बाबा बहुत हो या दादी हो, वहां के बोलते हैं मेरे एरिया में डंप नहीं होगा, और आपका कितना भी अच्छा डिजाइन करो प्रकल्प, अभी आपने 3 जगह दे दिए कि आपका माडा, ठीक है, माडा में मुझे पता है किसका विरोध होगा, सबको पता है किसका विरोध होगा, ठीक है। स्थानीय नगर सेवक का बोलना है कि मैं मेरी पब्लिक की सुनूंगा, वो उसका गलत ही नहीं है, वही वोट देके जिताते हैं। लेकिन आप डिजाइन कोई चीज करते हो तो मेरा, अगर आपने स्लॉटर हाउस की 17 घंटे जगह कम करके की हो तो मेरा इसमें विरोध है, तो मुझे इसका जवाब प्लीज आप दीजिए। स्लॉटर हाउस की जगह हमने नहीं ली और लेंगे भी नहीं, क्योंकि हम स्लॉटर हाउस, मैं भी उसी फेवर में हूँ कि अच्छे से होना चाहिए, क्योंकि हम ही नियोजन करते हैं। जहाँ तक बात रही कितनी जगह ली और कितनी स्लॉटर हाउस की कॉम्प्रोमाइज हुई, स्लॉटर हाउस की हम पूरी जगह ले भी नहीं सकते, क्योंकि वो रिजर्वेशन स्लॉटर हाउस का ही है, ये समझिए। और जहां तक बात रही ट्रांसफर स्टेशन की, उस पूरे एरिया में बहुत बड़ी जमीन है, और अपना ट्रांसफर स्टेशन इतना बड़ा नहीं है कि स्लॉटर हाउस की भी पूरी जमीन ले ले और बाकी की जमीन भी ले ले, और उसकी फाइनल मोजनी इम्प्लीमेंटेशन के टाइम होगी। तो हम डिजाइन करते हुए इस तरीके से प्लान कर सकते हैं जिससे स्लॉटर हाउस भी कॉम्प्रोमाइज ना हो और मैक्सिमम बाकी जगह पे बन जाए। तो हम स्लॉटर हाउस की जगह को कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे, और अगर आपको एडिशनल इन्फॉर्मेशन चाहिए होगी तो मैं आपको एडीटीपी के थ्रू दिलवा दूंगा। ये इन्फॉर्मेशन मैं स्पेसिफिक मैं इस हिसाब से पूछ रहा हूँ कि कल मुझे आपने ये जवाब नहीं देना, या शासन ने ये जवाब नहीं देना कि आपके पास जगह कम बची है, स्लॉटर डिजाइन नहीं होगा, बस मेरा इतना ही है, ठीक है सर। आप जो बोल रहे हो, सिंगल क्वेश्चन बोल रहे हो वो चीज कोड होने वाली है, ठीक है, तो मैं आपके जवाब का पकड़ लेता हूँ, ठीक है सर। एक सिंगल क्वेश्चन, ये ट्रांसफर स्टेशन बनने के बाद मटेरियल रिकवरी फैसिलिटी बनेगी क्या? मैं आप लोगों को थोड़ा समझा दूं। थोड़ा सा एक बेसिक कॉन्सेप्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा, ठीक आहे। 4-5 वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात। एक ट्रान्सफर स्टेशन हा प्रायमरी आणि बेसिक कॉन्सेप्ट आहे। भिवंडी एक मोठी जनगणनेच्या दृष्टीने फार मोठी महापालिका, अराउंड 10 पेक्षा जास्त लाखचे लोक इथे राहतात, ठीक आहे। जर बघितलं आपल्या इथे एक सुद्धा वेस्ट प्रोसेसिंग प्लांट नाहीये। का नाहीये? कारण आपल्याकडे जगाची खूप मोठी कमतरता आहे। आपल्याकडे 3 ते 4 प्रोजेक्ट ऑलरेडी मंजूर आहे। MRF फॅसिलिटी, ट्रान्सफर स्टेशन, बायोगॅस प्रोसेसिंग, इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट। ट्रान्सफर स्टेशन आणणं आणि फक्त ट्रान्सफर स्टेशनवर अवलंबून राहून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं शक्य नाहीये। ते 3-4 पैकी एक महत्त्वपूर्ण स्टेप आहे, फायनल स्टेप नाही। आपल्याला असे 3 ते 4 प्रोजेक्ट अजून इम्प्लिमेंट करायचे, त्याचे पैसे ऑलरेडी पडून आहे, पण जस्ट बिकॉज आपल्याला पैसे मिळत नाही आणि जागा मिळत नाही म्हणून आपण ते इम्प्लिमेंट आतापर्यंत करू शकलो नाही। आम्ही खूप माझ्या स्तरावर, कलेक्टर स्तराच्या स्तरावर, शासकीय स्तरावर खूप पाठपुरावा केला। आता आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये जागा शोधतोय। सो जे ट्रान्सफर स्टेशनची जागा आम्हाला मिळाली त्याचे एक वेगळं कारण आहे। आता जे आपण प्रोसेसिंग आणि कचरा उचलतो ते फार प्रायमरी आणि फार बेसिक पद्धतीचं आहे। एकदम माणसाला बोलवतो, त्यांना बिनाला लावतो की तुम्ही काढा, ते इनह्युमन आहे, अनएथिकल आहे। माझा फार मोठा विरोध आहे। म्हणून आपण ट्रान्सफर स्टेशन साठी हे करतोय, फोर्स करतोय की गरजेचं आहे। एकदा ट्रान्सफर स्टेशन आलं तर ते क्यूब मध्ये कंप्रेस होणार, डायरेक्टली ट्रान्सफर होणार आपली गाडीमध्ये, आणि मग आपण ते डायरेक्टली डम्पिंग वेस्टला, जिथे सध्या वेस्ट प्रोसेसिंग युनिट नाहीये तिथे आपण ट्रान्सफर करू शकतो। आज नाही तर उद्या आपल्याला परत याच्यावर चर्चा करावीच लागेल की केव्हा तुमची रिसोर्स प्रोसेसिंग युनिट येणार। एकदा प्रोसेसिंग युनिट आलं तर तेव्हा हे बायोमायनिंगचे विषय, कचरा उचलण्याचे विषय, कचरा इथे पडलाय तिथे पडलाय, ते सगळं संपणार। कारण आता आपण इकॉनॉमी तयार नाही केली कचऱ्याची। जर आपण मुंबई, ठाणे किंवा कुठलीही महानगरपालिका बघितली तर तिथे जे आपले दर्दीवाले आहे किंवा पुढे जे विकतात, इथे त्यांना सोर्स ऑफ इन्कम नाही। तर आपल्याला त्याची आपण इकॉनॉमी बनतो, राऊंड इकॉनॉमी बेसची, ते इथे उपस्थित नाहीये किंवा अस्तित्वात नाहीये। सो ते आपल्याला डेव्हलप, मी एक आयडियलिस्टिक कॉन्सेप्च्युअल गोष्टी आपल्याला सांगतोय। सो म्हणून ट्रान्सफर स्टेशन गरजेचं आहे। आता आपले जे प्रश्न होता ना, वेस्ट रिसोर्स फॅसिलिटी कधी ना, याचे नंतरचा भाग वेस्ट रिसोर्स फॅसिलिटी आहे।
जे आपण डेफिनेटली ट्राय करणार. ऑलरेडी पैसे पडून आहे, केंद्र शासनाचे पैसे पडून आहे. हे 3-4 प्रोजेक्ट येऊ शकले नाही म्हणून आपल्याला STM मध्ये पॉइंट्स भेटत नाही, आपल्याला पैसे भेटत नाही. बाकी इतर महानगरपालिकेला भरपूर पैसे मिळतात स्वच्छ भारत अभियानामध्ये, पण आपल्याला भेटत नाही. का? कारण आपण फक्त छोटी छोटी गोष्टीमध्ये आपण खूप इन्व्हॉल्व राहतो. का घंटा गाडीचा आणि अटेंड फार इम्पॉर्टंट आहे, मी हे म्हणणार नाही, पण आपण पुढचं बघतच नाही. तर आपल्याला हे बाकीचे टेक्नॉलॉजीज आणि सिस्टम्स आणावे लागतात. अदरवाईज वेस्ट प्रोसेसिंग भिवंडीमध्ये शक्य होणार नाही, कारण आपलं शहर फार कंजेस्टेड आहे आणि भौगोलिक परिस्थिती अशी आहे, एखाद्या ठिकाणी डोंगर आहे, एखाद्या ठिकाणी स्लम्स आहेत, बाकी ठिकाणी थोडासा ओपन अप एरिया आहे. तर म्हणून इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन होत नाहीये वेस्टचं. तर हे बेसिक प्रॉब्लेम्स आहे शहराची वेस्ट मॅनेजमेंटची. सो म्हणून ट्रान्सफर स्टेशन इम्पॉर्टंट आहे. आपलं जे म्हणणं होतं, मी आपल्याला फायनली थोडे समअप करतो की जे वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटी ऑलरेडी प्लॅन मध्ये आहे, फक्त जागाची कमतरता असल्यामुळे ते झालं नाही. तरी महापौर महोदय, आपके तुमच्या मार्फत मी आयुक्त साहेबांना थँक्यू सांगते. आम्हाला थोडं एक्सप्लेन केलं तर आता थोडं समजलंय की नक्कीच प्लॅन काय आहे. याच्यामध्ये 2च पॉइंट है माझे अभी आंसर अपेक्षित है. फर्स्टली, अगर हमारे पास आगे के प्रोजेक्ट्स के लिए ऑलरेडी सेंट्रल गवर्नमेंट से पैसे आए हुए हैं और वो आगे के प्रोजेक्ट की टाइमलाइन हमें पता नहीं है, तो क्यों नहीं हम वो फंडिंग इसमें यूज कर सकते हैं जिससे हमारी कॉर्पोरेशन की फंडिंग बच सके. बिकॉज वी हैव टू अंडरस्टैंड वी आर नॉट अ वेरी वेल टू डू कॉर्पोरेशन. हमारे पास फाइनेंशियल स्ट्रगल बहुत है इस कॉर्पोरेशन में. और सेकेंडली, ये जब भी पास होगा तो इस प्रोजेक्ट का भी टाइमलाइन और एग्जीक्यूशन कैसे होने वाला है, दैट इज अनदर इम्पॉर्टंट पॉइंट दैट वी नीड टू अंडरस्टैंड. थैंक यू. महापौर साहेब, जे आपला आता जो प्लान येणार आहे, येण्यामधल्या कुठल्या जागेमध्ये येणार, कुठल्या सर्वे नंबर मध्ये येणार? तिथं माझ्या लोकांचा विरोध आहे. 500 मीटर वरती लोक तिथे राहतात. कमीत कमी 20 ते 25 हजार लोक त्या वस्तीमध्ये राहतात. पेने गाव मध्ये सर्वे क्रमांक 25 पैकी 17 आणि प्रोजेक्ट हा बंद असणार आहे आणि त्याच्यापासून कोणताही कचरा किंवा दुर्गंध किंवा बाहेर होण्याचा चान्स नाही. कारण रोजचे रोज कचरा फक्त ट्रान्सफर होणार आहे. पेण्याच्या तिथं आत्ताही आपण उघड्यावरती तसं ट्रान्सफर करतोय, तेच आपण क्लोज शेड मध्ये करणार आहे. साहेब मला सांगा, आज ईदगाला विरोध आहे. आज तिथं तुम्ही बघितला, जेव्हा तुम्ही डम्पिंगला जाता तिथं परिस्थिती काय, किती जवळ लोक राहतात. ट्रान्सफर स्टेशननी कचरा आणि दुर्गंध होऊ नये त्याच्यासाठी ट्रान्सफर स्टेशन आहे. ट्रान्सफर स्टेशन लावल्याने जो क्लोज शेड मध्ये होईल आणि रोजचे रोज आलेला कचरा रोजचे रोज ट्रान्सफर होणार आहे. तिथे कचरा आता आपण जे उघड्यावरती करतोय तेच आपल्याला क्लोज शेड मध्ये करायचं. साहेब, STP प्लांट होता ना, त्याच्याबद्दल पण तेच सांगितलं होता. लोकांचा एवढा विरोध असताना तरी पण तुम्ही तिथं बरेचसे लोकांना उभे करून त्या लोकांना, त्या माझ्या मानसरोवरच्या लोकांना तिथून झुगाडून तिथं तो STP प्लांट केला. यो विषय तसंच होता कामा नाही. बोला साहेब. सर आन्सर देणार होते माझे क्वेश्चनचा आन्सर. ट्रान्सपोर्ट स्टेशन उभारण्यापेक्षा आपण घंटा गाडी आणि डंपर त्या गाड्यांना आपण किलोमीटरवर पैसे देतो का? सावित्रीला नाही तर इथे करतो. हा, घंटा पेमेंट. आता आपण पेमेंटची पद्धतच चेंज केली आहे. त्याच्यामध्ये आपण आता स्कॅनिंगचे बेसिसवर देतो. आता आपण बघितलं बरेच ठिकाणी QR कोड लागतो. सो त्याच्यामध्ये जेवढा त्यांच्या पर्सेंटेज ऑफ वर्क आहे, जर त्यांनी 60% काम केलं तर 60% पेमेंट मिळणार. जर त्यांनी 80 पेक्षा जास्त % मध्ये काम केलं तर त्यांना 100% पेमेंट मिळणार. आता आपण स्कॅनिंगच्या बेसिसवर देतो आणि प्रत्येक बिल मध्ये हे एक माझी पॉलिसी झाली आहे की आपण कपातच, अगोदर आपण GPS प्रमाणे करत होतो पण ते फेल झालं, मला एकदम ते ऍक्युरेट वाटलं नाही. आता आपण QR कोडची स्कॅनिंगच्या प्रमाणे त्यांना बिल देतो. ट्रान्सफर स्टेशनच्या तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये स्कॅनिंगचा विषय येणार नाही, त्यांना किलोमीटर कव्हर होणार. बरोबर सर. ट्रान्सपोर्ट स्टेशन बनवताना तुम्ही तो कचरा प्रक्रिया करून ट्रान्सपोर्ट स्टेशन करणार याआधी ते कॉम्पॅक्ट करून एक कॅप्सूल तयार करून मग देणार. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपली ओव्हरऑल कमी होणार. कारण की जेव्हा आपल्या 3 गाड्या लागत होणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये एक गाडीमध्ये आपलं काम होऊ शकतं. कम्पॅक्ट होणार. तुम्ही तर त्याच्यात त्याच्यात रेट दिला असेल ना, रेट कुठे लिहिला? आता तो मंजूर झाले पाहिजे, आता सुरू करायचंय. बघा, जेव्हा 22 करोड मंजूर करतोय पर डे 480 टन निघतो, बरोबर ना?
मग ह्या फसवणूक तुम्ही फक्त 400 मॅट्रिक टनचा तुम्ही खर्च काय लिहू शकले त्याचे? नाही, आता 400 मिक्स होतो बघा. मायनिंग आणि आपण ट्रान्सपोर्टेशनचा मिक्स करतो विषय. बायो मायनिंग करा ना. नाही, बायो मायनिंग वेगळा. मग तेच सांगतो, फक्त ट्रान्सपोर्टेशन साठी जेव्हा आपण केंद्राकडनं तुम्हाला किती येणार आहे टोटल 22 करोडाचा का 19 आणि आपले 5 टोटल किती आहे 19 करोड. मग 19 करोडाचे पर डे 450 ते 480 त्याचा ओळा कचरा सुका कचरा सर्व येणार. मग याची तुम्ही मॅट्रिक टनवर तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचा रेट टाकू शकत ना प्रस्तावनेत. मग प्रस्ताव नाताना तुम्ही फक्त मोगम किंवा भावनिक नका पाठवू, त्याच्यात तुम्ही पर किलोमीटर आयुक्त साहेबांनी तसं सांगितलं की आपण त्याच्यामध्ये आपण आपली मेजर कॉस्टिंग मशिनरीवर तर हा फक्त वेगळा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आहे, ऑपरेशन मेंटेनन्स नाही. वेगळं आहे ऑपरेशन. आपण जे बोलतोय ते ऑपरेशन मेंटेनन्स. ट्रान्सपोर्टेशनचा सांगतो. फेण्याला पॅक करणं, एक मिनिट फेण्याला पॅक करणं, फेण्यावरनं तो ट्रान्सपोर्टिंग करून तुम्ही चांद्राला नेणार. बरोबर एवढंच आहे ना. मग याच्यासाठी तुम्ही त्याच्या ट्रान्सपोर्टिंग चांद्रा डम्पिंग ग्राउंड किती बायोमेट्रिक करायचं तिथं त्याचे किती किलोमीटर आहे त्याचे रेट देऊ शकले नसते तुम्ही. याच्यामध्ये आपण फक्त ट्रान्सफर स्टेशनचा प्लॅन सेटअप लावण्याचा आहे तरतूद. बाकी ट्रान्सपोर्टेशन सेटअप लावण्यासाठी फक्त त्याच्यामध्ये जे ट्रान्सफर स्टेशन साठी जे कॉम्पोनंट आहे सिव्हिल वर्क आहे 5 कोटीचं आणि जे मी आपल्याला अगोदर सांगितले स्टॅटिक कॉम्पॅक्टर आणि कंटेनर हुक लोडर वगैरे ते परचेसिंग आणि इन्स्टॉलेशन आहे. प्लांट इन्स्टॉलेशन सर बघा आता सन्माननीय माझे सहकारी अँकर साहेबांनी सांगितलं आपलं जो फेऱ्याचा डम्पिंग ग्राउंड आहे तो डम्पिंग ग्राउंड मुळात आपल्या का आरक्षणच नाहीये तिथं. आरक्षण आहे का तिथं? नाही तर तुम्ही तिथेही राहा, तुम्ही तिथं राहा. तर फेऱ्याला आपलं डम्पिंग ग्राउंड नाही. आपण तिथं ज्या घंटागाड्या अनलोडिंग करतो आणि त्या याच्यामध्ये भरतो आणि जे कचरा वेचक लोक आहेत त्याच्यातला रिसायकलेबल जो व्हॅल्युएबल कचरा आहे तो टेम्पररी पिशव्यांमध्ये बॅग्स मध्ये भरून ठेवतात गडी बॅग मध्ये आणि तो ते सेल आउट करतात. तेवढी आपली एकूण कचऱ्याची क्वांटिटी कमी होते. म्हणजे आपलं जाण्याचं ट्रान्सफरचं पण मेहनत कमी होते आणि चाविंद्राच्या डम्पिंग ग्राउंडला तेवढा कचरा आपला कमी जातो. पण तुम्ही मेहनत कमी करा जाते आपलं समाधान झालं असेल तर बसा ना प्लीज. हो तुम्ही दुसऱ्या विषयावर आले. विषय दुसरा आला. तुम्ही तो कचरा वापरला जातो त्याच्यात पिशव्या काढाय त्याची दुर्गंधी पूर्ण महासरोवर येणार ते झालं आपलं त्याच्यावर तुम्ही बोला प्लीज. ऍक्च्युली विषय दुसरा घेतला नाही ना. विसंगती होते विषयाची विसंगती होते. त्यांनी जो मुद्दा जो मांडला तो त्यांनी ऐकताना ते त्यांचं पूर्ण उदाहरण दिला आणि विषय ट्रान्सफर स्टेशन येईल त्याच्यानंतर तुम्ही जे मांडलेले मुद्दे ते नंतरचे आहेत. पहिली गोष्ट अरे साहेब आता याच्यामध्ये एकतर केंद्र सरकारची निधी कधी मिळत नाही, राज्य सरकारची निधी कधी मिळत नाही. आणि आज आपल्याला जर मिळालेली जी निधी आहे ती आपल्याला आली आपल्या महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. आणि याच्यामध्ये 33% तुमचं अनुदान देते तुम्हाला राज्य सरकार देते 37%, केंद्र सरकार 33%, आपले 30% लागतातच आणि तेही पुढच्या प्रोव्हिजन करण्यासाठी आपण ही तयारी केली पाहिजे. कारण की आपण बघा बोलायला नाही पाहिजे. जर या विषयाच्या अंतर्गत बोलतोय आपण मुलाला जन्माला घातला पण त्या मुलाला चांगले घातलं पाहिजे, मुलाला तिथे डेव्हलप झाला पाहिजे, त्यानंतर तो पोरगा चांगले शिक्षण घेतलं पाहिजे. पण आपल्याला तिथेच शिकवायचं आहे, तिथे त्याची डेव्हलपमेंट थांबवायची असेल तर हा विषय सुद्धा असाच आहे की आपल्याला नव्याने काहीतरी करायची इच्छा आहे की नाही. कल्याण ठाण्याला सुद्धा या केंद्र सरकार राज्य सरकारच्या पैशाची चांगली तिथं युटिलाइज झालेला आहे आणि त्याचा फायदा महापालिकेला झालेला आहे. तर मला या विषयाला मान्यता मिळावी आणि द्यावी माझा हा याला मी ठराव मानतोय आणि त्यासाठी कसं ठराव मांडू शकता विषय पूर्ण होते. ओके ओके ओके. स्लाटर हाऊस सारख्या ठिकाणी तुमचा विरोध असतो तुम्ही मान्य करता बरोबर. रहिवासी ठिकाणी जर पुण्यासारख्या ठिकाणी विनंती होती माझ्या वाटाचा विषय तुम्हाला जर हा ट्रान्सपोर्टेशन प्लॅन बनला आता साहेब बोलतोय ना की सध्या आपण प्रणाली आपण व्यस्त साहेब 1 मिनिट तुम्ही महासरोवर वरती चला
त्याची दुर्गंधी किती येते ते बघा. महापौर साहेब आणि जर असं करत असाल विषय झाला ना, ठराव झाला साहेब. आता करू ना, करू विचार करू. ठराव झाला साहेब. ठराव केला काय कधी कोणी अनुमोदन दिला तुझं काय असं विरोध केला